तर आजचा आपला विषय आहे ऑरा हिलिंग. ठीक आहे. ऑरा हिलिंग म्हणजे ऑरा जो आहे, बऱ्याच जणांना आता आपल्यापैकी माहिती असेल किंवा आपण ऐकलं असेल. ऑरा हे एक आपल्या शरीराभोवती असलेलं एक वलय आहे, ज्याला मराठीमध्ये आभामंडळ असं म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये त्याला ऑरा असं म्हटलं जातं. ही आपली खूप इम्पॉर्टंट बॉडी आहे. हे एक सूक्ष्म शरीर आहे आपलं, जे खूप इम्पॉर्टंट आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. पण आपल्याला याबद्दल तितकीशी माहिती नाहीये किंवा आपल्या फिजिकल डोळ्यांनी आपल्याला हे शरीर दिसत नाही. आपल्या लाईफमध्ये आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, हे एक्झॅक्टली येत आहेत कुठून? प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्सना फेस करावं लागत आहे. पण एक्झॅक्टली आपल्याला हे प्रॉब्लेम्स येतायत कुठून? याचं मूळ कारण काय आहे? हे आपण कधी आपल्याला उलगडलं नाही किंवा जे ग्रह-तारे आपल्यावर प्रभाव करत आहेत, तर हे ग्रह-तारे एक्झॅक्टली कुठल्या पार्टमध्ये बॉडीच्या आपल्याला प्रभाव करतायत, कशाप्रकारे करत आहेत, हे आपल्याला माहिती नाहीये. तर हे संपूर्ण शास्त्र जे आहे, हे आपल्या ऑरामध्ये लपलेलं आहे. आपल्या लाईफचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे आपल्या ऑरामध्ये लपलेले आहेत. आपली जी पर्सनॅलिटी आहे, ही आपल्या ऑरामध्ये लपलेली आहे. आपलं बिहेवियर, आपलं ॲटिट्यूड हे जे काही आहे, आपली वाणी, आपण ज्या प्रकारे बोलत आहोत, ज्या आपल्या ॲक्शन्स आहेत, हे सगळं काही आपल्या ऑरामध्ये आहे. समोरच्यावर आपला पडणारा प्रभाव हा सुद्धा आपल्या ऑरामध्ये लपलेला आहे. तर कशाप्रकारे आपण आपल्या ऑराला खूप एक पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जीने एक्सपांड करू शकतो आणि एक्झॅक्टली ऑरा म्हणजे काय आहे आणि त्याच्या हीलिंगची आपल्याला का गरज आहे, हे आपण बघणार आहोत. एव्हरीथिंग इज एनर्जी. प्रत्येक वस्तू आपल्याला जी काही अवतीभोवती दिसत आहे, ती प्रत्येक वस्तू ही एक एनर्जीने बनलेली आहे. प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी आहे. आपण श्वास घेत आहोत, ती पण एक एनर्जी आहे. आज मी जे ऐकत आहे, मी जे सांगत आहे, तुम्ही ऐकत आहात, या आपल्यामध्ये सुद्धा एक एनर्जी आहे. आणि ज्या टेक्नॉलॉजीने किंवा तुम्ही तिथे मला Zoomवर आज ऐकत आहात, मी इथून तुम्हाला टॉक देते. प्रत्येकजण आपापल्या घरी बसलेले आहात. आपण एकमेकांशी कनेक्ट आहोत, हे सुद्धा एका एनर्जीनेच कनेक्ट आहोत. तर आपल्या प्रत्येक अवतीभोवती लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी लपलेली आहे. जर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी फील झाली, आपण समजू शकलो त्या एनर्जीला, तर लाईफला आपल्याला एका फ्लोमध्ये नेणं खूप ईझी जाईल. ॲक्चुअली हे पुढे सेशन नेण्याआधी मी तुम्हाला एक सांगेन, की आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये कधीतरी फायनान्शियल अपडाऊन्स होत असतात. कारण सुखी मनुष्य कधीच वाटा शोधायला जाणार नाहीत. ज्या माणसाच्या आयुष्यात दुःख येत आहे, अडथळे येत आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ इश्यू आहे, अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये येत असतात आणि त्यासाठी आपण मार्ग शोधत असतो. आपल्याला पाहिजे असतं, की असं काहीतरी मिळावं ज्याने आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि त्यासाठी आपण वाटा शोधत असतो. बिझनेसमध्ये सक्सेस हवाय, करिअरमध्ये सक्सेस हवाय, एज्युकेशनमध्ये सक्सेस हवाय. जे पण आपल्याला पाहिजे आहे, जी इच्छापूर्ती करायची आहे, त्यासाठी आपण वाटा शोधत असतो. तर मला हे सांगायचं आहे, की तुम्ही हे जे काही फ्री टॉक आज तुम्ही ऐकत आहात किंवा इतर अनेक तुम्ही YouTubeवर सुद्धा अनेक प्रकारचे अशा प्रकारचे टॉक ऐकत असाल, तर ह्या ज्या सगळ्या स्पिरिच्युअल गोष्टी आहेत, या ज्या सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत, यांचं खूप मोल आहे. ह्या खूप अनमोल आहेत. आपल्यापर्यंत आज त्या पोहोचवल्यात. ज्या एनर्जीजकडनं आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यांनी त्यावर अभ्यास केलाय, शोधकार्य केलेत आणि आज आपल्याला इझिली ते ज्ञान मिळत आहे. तर ह्या एनर्जीची एक आपण म्हणतो ना व्हॅल्यू ठेवली पाहिजे. म्हणून आज जेव्हा आपल्याला इन्स्ट्रक्शन आले, नियम सांगितले गेले, तेव्हा त्यामध्ये एक मुद्दामून ॲड केला होता, की इच्छा असेल तरच टॉक अटेंड करा, की आपल्याकडे वेळ आहे, या वेळेत आपल्याला काहीच काम नाहीये, तर चला फ्री आहे तर आपण अटेंड करू. अशा प्रकारची कधीही आपण आपलं हे आपण म्हणतो अशा प्रकारचं कधीही हेतू ठेवून आपण अशा प्रकारचे सेशन्स करू नये. कारण काय असं समोरचा व्यक्ती आपल्याला वेळ देऊन
तो आपल्याला जे काही सांगतोय, जे काही नॉलेज त्याने गेन केलंय ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय. यामागे तुमच्या वर्कशॉप्स असतात, यामागे तुम्ही शिका असं सांगितलं जातं, पण त्यामध्ये फोर्स केला नाही जात, की तुम्ही शिकलंच पाहिजे, असं नसतं. तो तुमचा डिव्हाइन टाईम आल्यानंतर तुमची इच्छेवर असतं, की तुम्ही ते पुढे शिकायचंय की नाही. पण आज तुम्हाला जे काही फ्री टॉकमध्ये ऐकायला मिळणार आहे, ते ज्ञान सुद्धा कुठेही कमी नाहीये. ते सुद्धा परिपूर्णपणे देण्याचा प्रयत्न केला जातो. तर आपल्याला आपण जे अटेन्शन देतो, आपण पूर्ण लक्षपूर्वक ते ऐकतो, तेव्हा त्या ज्ञानाचा अपमान होत नाही, त्या एनर्जीचा अपमान होत नाही. कारण युनिव्हर्सचा असा लॉ आहे, जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला कितीतरी पटीने परत मिळेल. सो त्यामुळे तुम्ही कुठे फोकस केलं, तर तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये जिथे फोकस कराल, तिथे ते तुम्हाला पटकन आणि लवकर अट्रॅक्ट होईल. आज लाईफमध्ये बऱ्याच वेळेला मनी प्रॉब्लेम्स असतात. तर त्यामुळे काय आहे, तुम्ही समोरच्याच्या एनर्जीची जेव्हा व्हॅल्यू करता, तेव्हा कुठलीही एनर्जी तुम्ही सहजपणे रिसीव्ह करता. तर मनी सुद्धा ही एक एनर्जी आहे. तर अशा प्रकारे आपण हेल्दी राहणं ही सुद्धा एक एनर्जी आहे. म्हणून प्रत्येक एनर्जीचा पहिल्यांदा आपल्याला रिस्पेक्ट केला पाहिजे आणि एनर्जी तुमच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये आहे. सो आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक वस्तूलाही आपल्याला ग्रॅटिट्यूड देणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याला थँक यू म्हणणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही जो मोबाईल यूज करत आहात, तुम्ही ज्या लॅपटॉपवर आता हे सेशन ऐकत आहात, त्यातून तुम्हाला ती माहिती कळत आहे. तर पहिल्यांदा तुम्ही त्या तुमच्या लॅपटॉपला, तुमच्या मोबाईलला थँक यू म्हणा आणि मग हे सेशन ऐकायला सुरू करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्हाला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो असं वाटतंय, तर पहिल्यांदा त्या वस्तूला हात ठेवून त्यांना मनापासून थँक यू म्हणा. लगेच त्याची ऊर्जा वाढते आणि आपल्याला पटकन इझी जातो तो वे. सो लाईफमध्ये जे आहे त्या प्रत्येक एनर्जीला आपण पहिल्यांदा थँक यू म्हटलं पाहिजे आणि फोकस केलं पाहिजे, अटेन्शन दिलं पाहिजे. तर आपल्या अवतीभोवती जे काही आहे ती प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. तुमच्या हातांमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर एनर्जी आहे. आज प्राणिक हिलिंग आपण ऐकलं असेल किंवा रेकी हिलिंग ऐकलं असेल. यामध्ये काय आहे, की जो हीलर आहे, जो तुम्हाला ती प्राणशक्ती देत आहे, डिस्टन्स वरूनही देत आहे, त्याच्या हातामध्ये ती जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा तो तुम्हाला पास करत आहे. तर ही ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. नंतर पुढे जाऊन थोडंसं झाल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये असलेली ऊर्जा तुम्हाला फील कशी करायची याचा आपण लहानसा डेमो घेऊ. आपण देवदेवतांच्या ज्या सीरियल्स, ज्या काही मूव्हीज बघितल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा जे दाखवलं आहे, ते तितकंच सत्य आहे. जे देव आशीर्वाद देतात आणि त्यांच्या हातांमधनं जो लाईट येतो, हा लाईट म्हणजेच त्यांच्या एनर्जीचा लाईट असतो. त्या एनर्जीने त्यांनी तुम्हाला जे ब्लेसिंग्स दिले, त्या ब्लेसिंगमधून निघणारा तो लाईट असतो. जेव्हा वडीलधाऱ्या माणसांच्या आपण पाया पडतो आणि ते जेव्हा आपल्याला जो आशीर्वाद देतात दोन्ही हातांनी, त्यांचा जो डोक्यावर हात राहतो आणि त्यांची जी भावना आहे, त्या लाईटच्या फॉर्ममध्ये, त्या रूपामध्ये ती भावना तुमच्यावर पडते आणि ते ब्लेसिंग जो देतो व्यक्ती, त्या ब्लेसिंगची लाईट तुमच्या संपूर्ण त्या ऊर्जा शरीराला मिळत असते. तर ही एनर्जी आहे. आपण आपल्या परंपरेने किंवा आपल्यावर जे काही संस्कार झालेत, त्या संस्कारानुसार आपण दिवाबत्ती करतो, आपण आरती ओवाळतो, आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो. याचा अर्थ काय आहे, की तुमच्या अवतीभोवती असलेल्या वातावरणामध्ये तुम्ही एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार करा. त्या म्हणजे फायरमध्ये खूप दैवी ऊर्जा आहे आणि त्या दैवी ऊर्जेने तुम्ही अवतीभोवती तो प्रकाश जेव्हा पाडता, तेव्हा अवतीभोवती रोषणाई का करता? ती ऊर्जा जी आहे ती सकारात्मक होण्यासाठी. तर त्यामुळे आपल्या देवघरामध्ये आपण ज्या काही मूर्तीपूजा करतो आणि तिथे जेव्हा आपण दिवा, अगरबत्ती हे जे काही यूज करतो, याच्यामध्ये असलेल्या ऊर्जेने तिकडचा संपूर्ण परिसर स्वच्छ होतो. तिकडच्या संपूर्ण परिसराची एनर्जी वाढू लागते. हे सगळं होतं. यासाठी आपण ऊर्जा वाढवण्यासाठी आपण अशा प्रकारच्या गोष्टी करत असतो. आपल्या लाईफमधल्या 3 मेन ज्या ॲक्शन्स आहेत, तुमचे थॉट्स तुम्ही कशा प्रकारे विचार करत आहात, त्या विचारांमधनं तुमच्या फीलिंग्स तयार होत असतात. त्या फीलिंगमधून तुमच्या ॲक्शन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या मनामध्ये खूप आनंदी विचार आले,
तर तुमच्या फिलिंग्सही तशा होतील आणि तुमच्या ऍक्शन मधनं तो आनंद, तुमच्या हसण्यामधून तो आनंद, तुमच्या बिहेवियर मधनं तो आनंद बाहेर पडत असतो. म्हणजे आपले विचार, आपल्या फिलिंग्स आणि आपल्या ऍक्शन्स या तीनही गोष्टी आपल्या बिहेवियरला कारणीभूत आहे. तुमच्या फिलिंग्स, ऍक्शन्स आणि थॉटवर तुमचं संपूर्ण मन अवलंबून आहे. हे सगळे जे फिलिंग्स आहेत, थॉट्स आहेत, ऍक्शन्स आहेत, येत आहेत कुठून? आपल्या मनामधून. तर मन हे सुद्धा आपल्या ऑराशी कनेक्ट आहे. तर कशा प्रकारे कनेक्ट आहे ते आपण पुढे बघतोय. व्हॉट यू थिंक हे गौतम बुद्धांनी सांगितलेलं वाक्य आहे. जो तुम्ही विचार कराल तसेच तुम्ही घडाल. जे तुम्ही फील कराल तेच तुम्ही अट्रॅक्ट कराल आणि जे तुम्ही इमॅजिन कराल, ज्याची कल्पना कराल, तेच तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होईल. तर आता आपल्या आयुष्यामध्ये आलेले जे प्रॉब्लेम्स आहेत, हे कधीतरी आपण विचारामध्ये आणलेले होते. कधीतरी आपण त्यांना फिलिंगमध्ये आणलं होतं आणि कधीतरी आपण त्या गोष्टींची कल्पना केली होती, म्हणून आज ते क्रिएट झालेत. असं नाहीये कदाचित या जन्मामध्ये तुम्ही हे केलं नसेल, कारण काही वेळेला बरेचसे इव्हेंट्स आपल्या लाईफमध्ये जे घडतात, त्याला आपण असं म्हणतो, हे तर कधी हा विचारही मी केला नव्हता, माझ्या आयुष्यात असं काही होईल. पण कुठलाही विचार तुम्ही केल्याशिवाय तो तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होत नाही. तुम्ही या लाईफमध्ये नसेल केलं, पण पास्ट लाईफ मधला तो इव्हेंट तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या एका डीप स्टेटमध्ये, डीप लेवलवर असा जाऊन बसला की तो तुम्ही या जन्मामध्ये सुद्धा घेऊन आलात आणि या जन्मामध्ये तुम्ही घेऊन आल्यानंतर तो हळूहळू तुमच्या बाहेरच्या जगामध्ये मॅनिफेस्ट होऊ लागला. तर आज आपल्याला जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, हे ऑलरेडी आपल्या माइंडमध्ये, आपल्या सबकॉन्शियस लेवलवर, अनकॉन्शियस लेवलवर तिथे स्टोअर आहेत आणि तेच आपल्या जीवनामध्ये घडत आहेत. त्यामुळे आपलं मन म्हणजेच आपल्या ऑराची मेंटल बॉडी किती स्वच्छ असणं गरजेचं आहे, हे या 3 वाक्यांवरनं आपल्याला समजतंय. पुढे आपण मेंटल बॉडीला स्टडी करणार आहोत. आपल्याला येणारं आजारपण, डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, अँगर, वरीज, कॉम्पिटिशन, निगेटिव्ह बिहेवियर्स आर सच अ टाइप ऑफ मेंटल अँड फिजिकल इलनेस. आज लाईफमध्ये जे काही इलनेस आलेले आहेत आपल्याला, हे इलनेस आपल्याला बाहेरून कुठून आलेले नाहीयेत, हे आपल्याच आतमधून आपल्याला आलेले आहेत. आपल्या आतमध्येच ते आपण त्याचं एक स्टोअर हाऊस करून ठेवलंय आणि आपल्या आतमधूनच ते बाहेर पडलेत. आपल्यामध्ये बऱ्याच वेळेला विक्टिम कॉन्शियसनेस असतो की माझ्या आयुष्यामध्ये असं का होतंय, तो व्यक्ती माझ्या पेक्षा पुढे चाललाय. कोणाला आपल्याला, एखाद्या व्यक्तींचा आपल्याला खूप राग येत असतो. कुठल्या पास्टमध्ये आपल्याबरोबर कोणी जे काही केलंय, अजूनही आपण त्या सगळ्याला पकडून ठेवलेलं असतं. या सगळ्याच्या कॉर्ड्स, ज्या निगेटिव्ह कॉर्ड्स असतात, त्या आपण अशा घट्ट पकडून ठेवल्या आहेत आणि तेच आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होत राहतं आणि आपल्याला कळत नाही की आज मला हा डिसीज कसा काय झाला, आज मला हे मेंटल इलनेस कसा का आला, का मी इतक्या मानसिक ताणामध्ये आहे. तर याचं सगळं कारण आपल्या आतमध्ये असलेलं, ज्या अनकॉन्शियस लेवलवर असलेले विचार सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि हळूहळू एका सर्टन टाइम मध्ये ते बाहेर येतात आणि आपल्या आयुष्यात तशा घटना घडू लागतात. तर आपल्याला सगळ्यांना ह्युमन बॉडी माहिती आहे, आपलं भौतिक शरीर, फिजिकल बॉडी, जी आपल्याला आपल्या साधारण डोळ्यांनीही दिसते. तर आता आपण थोडंसं भौतिक शरीराबद्दल, की भौतिक शरीर आपल्या आयुष्याशी कसं जोडलेलं आहे ते बघू. ही आपले 5 फिंगर्स आहेत. ओके. तर आपलं जे लास्ट फिंगर आहे, करंगळी ज्याला आपण म्हणतो, ही आपली बॉडी आहे. ही आपली बॉडी आहे, जी आपल्याला आपल्या पॅरेंट्स कडून मिळाली आहे. ठीक आहे. आपल्याला जसं मुलांना लहान सांगतात की तुम्हाला 1 नंबर म्हणजे काय असतं, जायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण जे काही होतोय त्याने ह्याने दाखवतो. तर हे जे आहे आपलं, हे जे लास्ट फिंगर आहे, हे आपल्या संपूर्ण बॉडीशी कनेक्ट आहे, जे आपल्याला ही बॉडी फिजिकल जी आपल्याला आपल्या पॅरेंट्स कडनं मिळाली आहे. त्यानंतर सेकंड जे आपलं फिंगर आहे, रिंग फिंगर, जिथे रिंग घातली जाते, एंगेजमेंटची रिंग घातली जाते, कारण हे मन आपल्या मनाशी कनेक्ट आहे. 2 मन जेव्हा जुळतात, एंगेजमेंट होते, तेव्हा त्यामध्ये एंगेजमेंट रिंग यासाठी घातली जाते. तर तुम्ही बघाल, मन आणि बॉडी, माइंड बॉडी एकमेकांपासून किती डिस्टन्सवर आहे.
कारण मनाचं जे बोट आहे ते बॉडीच्या फिंगरपेक्षा मोठं आहे. कारण मन नेहमी बॉडीवर कंट्रोल करत असतं. बॉडी म्हणते, की मला ध्यान करायचंय, मला मेडिटेशन करायचंय. पण मन मन काय म्हणतं, "आता नको करूस, नंतर कर." मग बॉडी म्हणते, "कंटाळा आलाय, मला झोप येते." मन सांगतं, "तू थकली आहेस." मग बॉडीला वाटतं, "हो, मी थकली आहे, मला रेस्ट करायची." तर म्हणून याच्यामध्ये हा इतका गॅप आहे. कारण मनाचा संपूर्ण कंट्रोल जो आहे, हा आपल्या बॉडीवर आहे. त्यानंतर मिडल फिंगर आहे इंटलेक्ट, आपली बुद्धी. ही बुद्धी आहे. काही वेळेला काही जण आहेत त्यांचं बुद्धी आणि मन हे जास्त एकमेकांपासून हे फिंगर्स खूप जास्त अंतरावर असतील, तर कुठेतरी त्यांची बुद्धिमत्ता कमी पडत असते, मनाला कंट्रोल करायला. पण ज्यांचा ह्याच्यामध्ये खूप कमी डिस्टन्स असतो, त्यांचं मन, बुद्धी हे खूप चांगल्या वेगामध्ये असतं, खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं. त्यानंतर हे जे फिंगर आहे फर्स्ट, हे आपला सोल आहे. सोल आहे. बॉडी, माइंड, इंटलेक्ट. आपलं चित्त, आपलं शरीर आणि आपली बुद्धी या तिघांबरोबर आपला सोल जो आहे हा कनेक्ट आहे. म्हणून जेव्हा आपण आपल्या बुद्धीने एक सांगायचं आपलं जे मन आहे, जशी आपली बॉडी आपल्या पॅरेंट्सनी घडवली आहे, तसं आपलं मन सोसायटीने घडवलेलं आहे. आपल्याला जे काही आपण समजत आहोत आता जगाला, जे एक लहान मूल आहे, ते अगदी 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं असेपर्यंत त्याला काही माहिती नसतं. त्यानंतर जेव्हा जसं-जसं ते मोठं होऊ लागतं आणि त्याला शिकवलं जातं, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. हे जर त्याला गाडीला घोडा म्हणायला सांगितलं असतं, तर त्याने एखाद्या गाडीला गाडी नसतं म्हटलं, त्याने घोडाच म्हटलं असतं. जर आपल्याला असं सांगितलं असतं, की 2+2 हे 5च होतात, तर आपण 2+2 ला 5च बोललो असतो. आपल्या मनावर घातलेलं आहे, की 2+2 हे 4 असतात, 3+3 हे 6 असतात. पण आपल्या माइंडमध्ये असंच प्रोग्राम केलं असतं, की 2+2 हे 4 असतात, 5+5 हे 11 असतात. तर आजपर्यंत आपली समज तशीच झाली असती. ज्याला आपण परमेश्वर, देव समजून ज्यांचे फोटो आपण बघून पुजतो, त्यांची पूजा करतो, त्या जागी जर आपल्या माइंडमध्ये प्रोग्राम केलं असतं पहिल्यापासून, राक्षसांचे फोटो देऊन ह्यांची पूजा केली पाहिजे. यांची पूजा करणं तुम्हाला जास्त पावन आहे आणि जे देव आहेत ह्यांना कधी पूजू नये. ह्यांना कधी घरात ठेवू नये. असं प्रोग्रामिंग केलं असतं, तर आपण तसेच वागलो असतो. ह्यालाच म्हणतात माइंड. जे माइंड आपल्याला सोसायटीने दिलंय. बऱ्याच वेळेला आपण अशा प्रकारचं माइंड आपलं होतं, की बऱ्याच प्रकारचे प्रोग्रामिंग्स आपल्या माइंडवर करून ठेवलेत. हे शुभ आहे, हे अशुभ आहे. या वेळेत हे करू नये, या वेळेत हे करू नये. तिन्ही संजेलाच लक्ष्मी येते असं कोणी सांगितलं? तुम्ही ज्या वेळेला महालक्ष्मीची प्रार्थना करून तिला बोलवाल, त्यावेळेला तिचं आगमन तुमच्याकडे सहज होईल. या सगळ्या वेळा, हे सगळं एक आपल्या मनाचं, एक समाजाच्या एका कनेक्टिव्हिटीसाठी किंवा एका कुठल्यातरी नियमासाठी सोसायटीने अशा प्रकारच्या अनेक जे विचार आहेत, ते आपल्या मनामध्ये प्रोग्राम केले आहेत. तर हे मन आपल्याला सोसायटीकडून आलेलं आहे. इंटलेक्ट आणि या तिघांचा एक मेळावा म्हणून आपला सोल तयार झाला. आपल्या सोलचे संस्कार आहेत, ते आपल्या माइंड आणि बुद्धीने तयार होतात. म्हणून आपली बुद्धी ही जितकी आपण शुद्ध करू, तितकं आपलं मन शुद्ध होत जातं आणि याच्या शुद्धीसाठी आपल्याला आपल्या विचारांच्या शुद्धीची गरज आहे. विचारांच्या शुद्धीने आपल्या मनाची शुद्धी होईल. कारण आजकाल आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या समोर जे काही सगळं बघत आहोत, जे काही सगळं ऐकत आहोत, अनेक प्रकारच्या अशा मूव्हीज आहेत, अशा प्रकारचे प्रोग्राम्स आहेत, ज्याने आपल्या मनावर एक प्रकारचं प्रेशर येतं किंवा एक प्रकारची फिअर आपल्या मनामध्ये घातली जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या बुद्धीचा पार्ट आहे, हा थोडासा कमी होऊ लागला आहे. म्हणून चैतन्य ज्याला आपण म्हणतो, चैतन्य मन, बुद्धी हे सोलला केव्हा प्राप्त होतं, जेव्हा तो स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या सोलच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करण्याची प्रोसेस आहे. देवाला प्रसन्न करण्याची प्रोसेस स्पिरिच्युअलिटी अजिबात नाहीये. स्पिरिच्युअलिटी ही टोटली सायन्स आहे, पण सायन्सच्या थोडीशी काही अंतरावर वरती आहे. जिथे सायन्स पोहोचू शकत नाही, तिथे अध्यात्म पोहोचतं, तिथे एनर्जी पोहोचते. तर त्यामुळे
स्पिरिच्युअलिटी आहे ही एक सायंटिफिक प्रॅक्टिस आहे. ती स्वतःच्या पर्सनॅलिटीसाठी आहे. ऍक्च्युली आता तो विषय नाही, तरीही मी थोडीशी माहिती देते की आपला जो सोल आहे हा एक पूर्ण आत्मा जो आहे याचा एक थोडासा अंश आपल्यामध्ये आहे. ती आपल्या सोलची, ज्या पूर्ण आत्म्याची एक पर्सनॅलिटी आहे, ती आपली पर्सनॅलिटी आहे. आता या जन्मामध्ये मी पूजा आहे, ही माझी पूजाची पर्सनॅलिटी आहे. नेक्स्ट लाईफ मध्ये मी कोणीतरी अजून असेन, त्याच्या आधीच्या जन्मांमध्ये कोणीतरी अजून असेन. असं आपल्या प्रत्येक जन्मामध्ये आपली पर्सनॅलिटी चेंज होतीये. आपला पूर्ण आत्मा जो आहे, जो हायर सेल्फ आहे, तो आपल्यामध्ये पूर्ण नाही. ही त्याची एक पर्सनॅलिटी आहे जी आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसते. म्हणून कुठलाही सोल जो आहे, कुठलाही आत्मा आहात, आपण सगळे आहोत. हे एक प्युअर सोल आहोत. फक्त एक पर्सनॅलिटी घेऊन आपण जन्म घेतलाय. जेव्हा आपण एक सोलचं पण असं फ्री टॉक ठेवू, त्यामध्ये तुम्हाला याबद्दल अजून छान माहिती मिळेल. आणि त्यानंतर जेव्हा आपण सोल, माइंड, बॉडी, इंटलेक्ट या सगळ्यांना एकत्रित करतो, तेव्हा आपला गॉड कॉन्शियसनेस तयार होतो. तेव्हा काय होतं, तुम्ही त्या परमेश्वरापर्यंत पोहोचता जेव्हा तुमचं चित्त, मन, शरीर आणि तुमचा आत्मा एकनिष्ठ होतो, एकाग्र होतो, तेव्हा तुम्हाला परमेश्वर सापडतो. देवाची पूजा नुसती करून आपण नाही म्हणू शकत की आपल्याला परमेश्वर भेटला. नुसतं तीर्थयात्रा करून आपल्याला परमेश्वर कधीही भेटत नाही. आपल्या मन बुद्धीमध्ये जर ती कॉन्शियसनेसची लेवल असेल, त्या बिहेवियर ऍक्शन मध्ये ते असेल, तर आपल्याला परमेश्वर भेटतो. अशी ही आपल्याला दिलेली 5 बोटं, याच्यामध्ये असलेली पंचतत्व, यांना समजणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला आपली फिजिकल बॉडी माहितीये, ही आपली बायोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट, ही 5 एलिमेंट्स पंचतत्वांपासून बनली आहे. आणि आपल्या या शरीराला अन्नाची गरज असते, पाण्याची गरज असते, हवेची गरज असते, सनलाईटची गरज असते आणि रेस्टची गरज असते. आपलं शरीर थकतं, आत्मा कधीही थकत नाही. आपलं शरीर थकतं, त्याला झोपण्याची गरज असते. आपल्या फिजिकल बॉडीलाही आपल्याला व्यवस्थित ठेवणं, फिजिकल बॉडी डेव्हलप ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपल्या शरीराला जो काही थकवा येतोय, जे काही आजार होत आहेत, जो काही स्ट्रेस येतोय, हे कुठून येते? या शरीराच्या बाहेर जे अजून 7 लेयर्स आहेत, ज्याला आपण ऑरा म्हणतो, सूक्ष्म ऊर्जा शरीर, जे आपल्याला आपल्या साध्या डोळ्यांनी, या भौतिक फिजिकल डोळ्यांनी दिसत नाही. ही इनविजिबल बॉडी, अदृश्य एक शरीर आपल्या भोवती आहे, ज्याच्यामध्ये अजून 7 बॉडीज आहेत, अजून 7 बॉडीज आहेत. तर या आपल्या 7 बॉडीज, म्हणजे आपलं फिजिकल बॉडी पकडून टोटल आपल्या 7 बॉडीज होतात. तर त्या 6 बॉडीज आहेत अजून. तर या 6 बॉडीज कडनं आपल्याला जे काही रिफ्लेक्शन येतं, ते आपल्या फिजिकल बॉडीवर प्रभाव करत असतं. आपल्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स, प्लॅनेटचे दोष, हे सगळं जे आहे, जे काही येतंय आपल्याला लाईफमध्ये, अपडाऊन्स होत आहेत, जे पण त्रास होत आहेत, ते सगळे जे रिफ्लेक्शन आहे, ते आपल्या 6 बॉडीजचं आहे, या ऊर्जा शरीराचं आहे. आणि आपली जी फिजिकल बॉडी आहे, ही ऍक्च्युली बिचारी निरागस आहे, इनोसंट आहे. तिकडनं जे रिफ्लेक्शन येतात, ते तिच्यावर प्रभाव करत असतात, कारण आपलं भौतिक शरीर फक्त आणि फक्त फिजिकल बॉडीला पाहू शकतं. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसनी जेव्हा आपले विजन स्ट्रॉंग होतात, तेव्हा आपल्याला काही वेळेला सूक्ष्म शरीर दिसू शकतं किंवा सेन्स होऊ शकतं. तर अशी आपली ही फिजिकल बॉडी आहे. त्यानंतर आपलं माइंड, आपलं माइंड ही आपल्या लाईफची एनर्जी आहे. मनाशिवाय आपण काही करू शकत नाहीये. मन कुठे आहे, तर हे कोणालाही सांगता आलं नाही की मन कुठे आहे. कोणीही सांगतं इथे आहे, कोणी सांगतं हृदयात आहे. मन कुठे आहे आपण नाही सांगू शकत. पण मन हे असं एक अदृश्य असा एक अवयव आहे, ज्याच्याशिवाय आपण कमी आहोत. कारण तेच आपल्याला सगळं जे काही आपल्याला समजत आहे, आपले जे काही आयुष्य आहे, ते या टूलच्या हाती आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे जे इव्हेंट्स आपल्या अनेक जन्मांचे घडलेले आहेत, त्याचं सगळ्याचं स्टोर हाऊस म्हणजे आपलं माइंड आहे. आपल्या माइंडमध्ये प्रत्येक लाईफची एक मेमरी स्टोर आहे. आता जर आपल्याला विचारलं की लास्ट वीकमध्ये
तुम्ही कुठले कपडे घातले होते किंवा त्यावेळी तुम्ही 1 वाजता काय केलं होतं, तर आपल्याला सांगता येणार नाही. पण आपल्याला माइंडच्या एका स्टेटमध्ये जर आपल्याला घेऊन गेलं, तर आपण त्यावेळेला आपण काय करत होतो हे अगदी त्याच वेळचं नाही, करंट लाईफचं नाही, तर आपण अनेक जन्मांची सुद्धा मेमरी आपल्यामध्ये आहे. आपण ते पूर्णपणे डिटेलमध्ये सांगू शकतो. इतकं आपल्या मेमरीचं स्टोअर हाऊस आपलं माइंड आहे. नो स्टोरेज लिमिट. त्या काही लिमिट नाहीये. कितीही मेमरी आपण स्टोअर करू शकतो. त्यानंतर इंटलेक्ट, लाईफ एनर्जी आणि लाईफ एक्सपिरियन्स जे आहेत, आपल्या अनुभवातून आपली बुद्धी तयार होत असते. आपल्याला समजतंय. आपण म्हणतो ना, एका सर्टन एज नंतर व्यक्तीला खूप अनुभव आले आणि त्या अनुभवामधनं त्याने ते एक्सपिरियन्स केलं आणि त्याला ती बुद्धी क्षमता आली. जेव्हा कुठलंही लहान मूल जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला जातं किंवा जेव्हा ते नर्सरीला असतं, त्याला माहीत नसतं ए म्हणजे काय आहे आणि जेव्हा-जेव्हा तो त्याची प्रॅक्टिस करतो, तो जेव्हा 4th-5th स्टँडर्डमध्ये जाईल, तेव्हा तो ती अगदी न बघता सुद्धा डोळे बंद करूनही सहजपणे लिहू शकतो. तर अशा प्रकारे त्याच्या अनुभवातनं त्याला एक बुद्धिमत्ता प्राप्त झाली आणि त्याला समजलं, की हे कसं तयार करायचं आणि हे काय आहे. तर हे आपलं इंटेलेक्ट. त्यानंतर नवीन-नवीन गोष्टी तयार करणं, शोध लावणं, रिसर्च करणं हे सगळं बुद्धीचं काम आहे. जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याला ॲनलाईज करणं, जे काही माइंडमध्ये स्टोअर आहे त्याला ॲनलाईज करणं, हे आपल्या बुद्धीचं काम आहे. चांगलं की वाईट, जसं आपण मन म्हणतो. मन हे आपल्या अनेक जन्मांच्या सगळ्या आठवणी, मेमरीजचं स्टोअर हाऊस आहे आणि बुद्धी ही आपल्या कॉन्शियस माइंडची, चेतन मनाचं टूल आहे, की आपण आज तुम्ही हे टॉक ऐकत आहात, तेच तुमच्या बुद्धीने तुम्हाला समजत आहे. अशा प्रकारे आपलं मन आणि बुद्धी काम करत आहे. फिजिकल बॉडीबद्दल सुद्धा मला थोडंसं सांगायचं होतं, की बऱ्याच वेळेला आपल्याला स्ट्रेस, ताण, तणाव येतो किंवा आपल्या बॉडीवर जे काही विकार होतात. खरं तर आपल्या ज्या 6 लेयर्स आहेत, या 6 लेयरवर पडणारा प्रभाव आपल्या फिजिकल बॉडीवर येत असतो. तर जेव्हा मांसाहार केला जातो, स्पिरिच्युअलिटीमध्ये आल्यानंतर मांसाहार टाळा, असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. पण मांसाहार टाळा का सांगितलं जातं? आपण म्हणतो की नाही शरीराला प्रोटीनची गरज आहे, कॅल्शियमची गरज आहे, व्हिटॅमिनची गरज आहे, तर आपल्याला हे सगळं खाल्लंच पाहिजे, तर असं नाहीये. आपण ज्या प्राण्यांना मारून खात असतो, त्या प्राण्यांचे जे इमोशन्स आहेत, त्यांना फीलिंग येते की आता आपल्याला मारणार आहे, आता आपला मृत्यू होणार आहे, कारण त्यांना इमोशन्स असतात आणि त्या इमोशननी जेव्हा ते तडफडतात किंवा त्यांना त्यांचा मृत्यू कळतो, तेव्हा त्यांचे सगळे जे पेनचे इमोशन्स आहेत त्यांच्या ऑरामध्ये जमा होतात आणि आपण त्यांना ग्रहण करतो, तेव्हा ते सगळं पेन, सगळे इमोशन्स आपल्या ऑरामध्ये उतरत असतात. त्याचप्रमाणे त्यानंतर अल्कोहोल जे आहे, अल्कोहोल घेण्याची आता म्हणजे जिकडे-तिकडे पद्धत, एक स्टाईल झाली आहे. तर यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टींनी सुद्धा आपल्या ऑरामध्ये खूप डॅमेजेस येतात. आपल्या ऑरामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी आपण ॲब्सॉर्ब करत असतो आणि त्याचा सगळा जो फोर्स आहे, त्याची जी सगळी एनर्जी आहे, मांसाहार, अल्कोहोल यामुळे ती आपल्या फिजिकल बॉडीपर्यंत पोहोचत असते आणि म्हणून आपली फिजिकल बॉडी थकत असते आणि तिला अन्नाची गरज लागत असते, तिला रेस्टची गरज लागत असते. यामुळे बॉडी जास्त तणावामध्ये असते. तर त्यामुळे हळू-हळू जेव्हा आपण अशा प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो, आपण या गोष्टींना हळू-हळू आपल्यापासून दूर करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट सोल. सोल आपली पर्सनॅलिटी ही आपली सोल आहे, ज्याच्यामध्ये एनर्जी आहे, विस्डम आहे, खूप नॉलेज आहे. ते नॉलेज कुठेतरी सुप्त अवस्थेमध्ये आहे, ते बाहेर येत नाहीये आणि ते बाहेर येण्यासाठी आपल्याला मेडिटेशन आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसची गरज असते. एक हे बघा, की आपल्याला मंत्र चॅन्टिंग करायला सांगितलं जातं किंवा आपल्याला ज्या अ, अशा काही रेमेडीज आहेत, ज्या आपल्या आध्यात्मिक साधनेमधनं आपण करत असतो. यामुळे एक्झॅक्टली होतं काय? आपल्याला सांगितलं, की तुम्ही या देवतेचा चॅन्ट करा. या देवतेची तुम्ही पूजा करा. या देवतेचा तुम्ही हवन करा. सांगितलं का जातं ती देवता प्रसन्न होण्यासाठी नाही.
आपल्याला हे यासाठी सांगितलं असतं, की त्यामुळे त्याची जी एनर्जी आहे, तुमच्या आतमध्ये तो जो फ्लो आहे, तो तुम्हाला मिळावा, ती एनर्जी तुम्हाला मिळावी आणि त्यामुळे तुमच्या ऑराचं प्रोटेक्शन व्हावं. त्यामुळे तुमच्या ऊर्जा शरीराला अशी ऊर्जा मिळावी, की आयुष्यात येणाऱ्या संकटांवर तुम्ही मात करून, तुमचं मन आणि बुद्धीची पॉवर वाढवून, तुमची चेतना वाढवून, तुम्ही त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवावं. तुमची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला सांगितलं जात असतं. आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या साधना करतो आणि आपल्याला कुठेतरी कमतरता येते किंवा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यांची पूर्ती होत नाही, तेव्हा आपण देवाला म्हणतो, की एवढं सगळं केलं, एवढे दिवस साधना केली, पण मला काही फळ मिळालं नाही. आम्ही काय पाप केलंय? असे बऱ्याच वेळेला देवालाही दोष दिले जातात. पण तिकडनं रिएक्शन काय असतं? नो रिएक्शन असतं. कारण जे काही आपल्या आतमध्ये चित्त, आपलं मन आणि आपल्या बुद्धीमध्ये स्टोअर आहे, तेच आपल्या फीलिंगमधनं, आपल्या बॉडी थ्रू ॲक्शन बिहेवियरमधनं बाहेर येतं. आणि यासाठी आपल्याला विस्डमची गरज आहे, नॉलेजची गरज आहे. जे नॉलेज पुस्तकी नाहीये, जे युनिव्हर्समधील प्युअर नॉलेज आहे, ते मिळालेलं आहे. असे कितीतरी मास्टर्स आहेत, कितीतरी बेस्ट ऑथर्स आहेत, ज्यांनी अशा प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करून अशा प्रकारचं विस्डम, नॉलेज त्या हायर मास्टर्सकडनं स्वतः मेडिटेशनमध्ये मिळवून त्यांनी अनेक चांगली बुक्स पण लिहिली आहेत. अशा प्रकारचं बुक्सचं तुम्ही वाचन केलं, तर त्यामुळे तुमचं विस्डम वाढेल, तुमचा कॉन्शियसनेस वाढेल. अनेक जे मास्टर्स आहेत, यांचं स्पिरिच्युअल टॉक तुम्ही ऐकलं, तरी तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये खूप फरक पडू शकतो. कुठलेही मंत्र सतत चॅन्ट करत राहून, सतत तीर्थयात्रा करून, सतत पूजा हवन करून आपला विस्डम किंवा आपली एनर्जी, आपला कॉन्शियसनेस नाही वाढत. आपल्या ऑराचा प्रभाव वाढतो आणि जे काही संकट आहेत त्याला पार करण्याची शक्ती मिळते. हे या गोष्टींनी होतं. परमेश्वर तुम्हाला त्याचं काही कुठली विधी केल्याने कधी प्रसन्न होत नाही. तुमच्या फीलिंगमधून, तुमच्या बिहेवियरमधून, तुमच्या ॲक्शनमधून परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुम्हाला ती ऊर्जा देत असतो, की आज ह्या व्यक्तीमुळे अनेक आत्म्यांचं कल्याण होत आहे. याला ऊर्जेची गरज आहे. तेव्हा ती ऊर्जा तो तुम्हाला देत असतो. तुम्ही स्वतःच्या एका उच्च चेतनेसाठी, तुमच्या नॉलेजसाठी जर तुम्ही ध्यान करत आहात, तुम्ही प्रॉपर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत आहात, तर तिकडे तुम्ही तुमच्या सोलची एनर्जी वाढवत असता आणि जेव्हा ती एनर्जी वाढवता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सहजपणे प्रगती करू शकता. सोर्स ऑफ लाईफ आपला सोल आहे. आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण केल्यानंतर आपण जेव्हा त्या परमेश्वरी शक्तीशी कनेक्ट होतो, तो प्युअर कॉन्शियसनेस, ज्याला आपण गॉड असं म्हटलं आहे, परमेश्वर म्हटलेला आहे, तो आपला प्युअर कॉन्शियसनेस आहे. तो आतमधून जागृत होतो आणि तोच जागृत होणं खूप महत्वाचं आहे. आपण उपवास करणं, आपण अनवाणी चालणं, नवरात्रामध्ये 9 दिवस पाण्यावर उपवास करणं, अशा प्रकारच्या ज्या आपण गोष्टी करतो, याने फक्त आपलं प्युरिफिकेशन होत असतं. तुम्हाला ती करण्याची इच्छा होणं, यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. तुम्ही त्या गोष्टी जेव्हा खूप प्रामाणिकपणे करता, तेव्हा तुम्ही एका एनर्जीला अट्रॅक्ट करत असता आणि तुमच्या सोलचं प्युरिफिकेशन अशा अशा विविध ह्या रिच्युअल्समधनं होत असतं. तर आपली फिजिकल बॉडी जी आहे, ती आपल्या कॉन्शियस माइंडशी कनेक्ट आहे. म्हणजे तुमच्या समोर असलेल्या वस्तू, दृश्य सगळं तुम्हाला दिसत आहे. आज मी तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही जे ऐकत आहात, हे तुम्हाला तुमच्या कॉन्शियस माइंडने तुम्ही ऐकत कॉन्शियसली तुम्ही अवेअर आहात. तुम्हाला समजत आहे, तुम्ही काय करत आहात, काय नाही, काय ऐकत आहात. हे आपलं माइंड जे आहे, हे आपल्या फिजिकल बॉडीशी कनेक्ट आहे. तर त्याचप्रमाणे आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, जे ऑरा आहे, हे आपल्या आत्म्याशी कनेक्ट आहे. ठीक आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट आहे, अंतर्मनाशी कनेक्ट आहे, ज्यामध्ये 90% पॉवर्स आहेत. या पॉवर्स जागृत करण्यासाठी आपल्याला आपल्या ऑराचं शुद्धीकरण खूप महत्वाचं असतं. तर अशा प्रकारच्या आपल्या ह्या सगळ्या बॉडी आहेत. फिजिकल बॉडी, एथरिक बॉडी, मेंटल बॉडी, ॲस्ट्रल बॉडी, सेलेस्टाईल बॉडी, स्पिरिच्युअल बॉडी. या अशा प्रकारच्या 7 बॉडीज आहेत आणि या बॉडीज बरोबर आपण संपूर्ण जीवन जगत आहोत. आईच्या गर्भामध्ये जेव्हा एक बाळाचा बिंदू धारण होतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याची एनर्जी बॉडी त्याच्या कर्मानुसार तयार होते आणि त्याच्या ऑरानुसार
त्याच्या डीएनएचं स्ट्रक्चर बनत जातं आणि त्यानंतर त्याची फिजिकल बॉडी तयार होते. तर ही फिजिकल बॉडी आहे, ज्याला पाण्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे, एअरची गरज आहे आणि रेस्टची गरज आहे. आणि तुमची फिजिकल बॉडी हे तुमच्या अदर 6 ज्या बॉडीज आहेत त्याचं रिफ्लेक्शन आहे. एखादा मनुष्य बघा, ज्याला बघितल्यावर तुम्हाला खूप छान वाटतं, खूप हॅपी वाटतं, खूप प्रभाव पडतो त्याचा तुमच्यावर. का पडतो? कारण त्याच्या संपूर्ण 6 लेयर जे आहेत हे इतके ऊर्जात्मक असतात, इतके एनर्जेटिक असतात, इतके प्रभावित असतात, की त्यांचा संपूर्ण जे रिफ्लेक्शन आहे त्याच्या एनर्जीचं, ते त्याच्या फिजिकल बॉडी बरोबर वरती पडत असतं आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक तेज असतं, त्याच्या बॉडीवर एक तेज असतं. त्याचा लाईट तुमच्यावर पडतो आणि तुम्ही प्रभावित होता. आपल्याला खूप छान वाटतं, इम्प्रेशन पडतं त्या व्यक्तीचं आपल्यावर, असं आपण म्हणतो. तर तुमची फिजिकल बॉडी आहे, ही तुमच्या मूलाधार चक्राशी कनेक्ट आहे. पुढे जी आपली 7 चक्र आहेत आपण थोडीशी बघू. तर तुमच्या मूलाधार चक्राबरोबर ही फिजिकल बॉडी कनेक्ट आहे. त्यानंतर एथरिक बॉडी, ज्या बॉडीमध्ये ह्याचा जो पुढचा लेअर आहे, आपल्या फिजिकल बॉडीच्या लागूनच पुढचा जो लेअर आहे, एथरिक बॉडी ज्याला म्हणतात, याच्यामध्ये 72,000 नाडी आहेत. डॉक्टरांनी जर तपासणी केली तर त्यांना ही नाडी नाही, हे जे एथरिक बॉडी आहे ही नाही दिसू शकत किंवा त्यांना 72,000 नाडी सुद्धा नाही दिसू शकत. तर या 72,000 नाडी ज्या आहेत, हे आपल्या मेन ह्या ज्या लहान लहान इतक्या नाडीज आहेत आणि याच्यामध्ये जेव्हा ब्लॉकेजेस येतात, हे आपले एनर्जी सेंटर्सच्या वायर्स आहेत जसं काही. कारण जसं आपण जो करंट पास होण्यासाठी आपण जे काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू घरात वापरत आहोत, असंख्य त्याच्याशी वायर्स कनेक्ट आहेत आणि संपूर्ण ऊर्जा जी आपण घेत आहोत त्या वायरमधनं त्या पास होते आणि आपल्याला इझिली, आपण आज प्रकाशामध्ये आहोत, फॅन लावत आहोत, एसी लावत आहोत, कूलर लावत आहोत, हे सगळं आपण यूज करत आहोत. त्याचप्रमाणे या ज्या 72,000 नाड्या ज्या आपल्या आहेत, ह्या आपल्या सगळ्या एनर्जी सेंटर्स, आपली जी 7 चक्र आहेत बॉडीमधली, हे एनर्जीचे सेंटर्स आहेत, यांच्याशी याची कनेक्टिव्हिटी आहे. जो करंट पास होतो, हा करंट जो त्या चक्रांना जागृत ठेवण्यासाठी किंवा त्यांना फ्रेश, ताजंतवानं, बॅलन्स ठेवण्यासाठी, ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी जी काही गरज आहे, ती आपल्या या नाडीज मधनं पास होत असते. जेव्हा, आणि हे सगळे पॉइंट इथे आपल्या ब्रेनमध्ये, इथे हे 72 पॉइंट्स आहेत आणि हे सगळे त्या सगळ्या नाडीज बरोबर कनेक्ट आहेत. या सगळ्या नाडीजचं कनेक्शन आपल्या 3 इडा पिंगला सुषुम्ना या 3 नाडीज बरोबर आहेत आणि या 3 नाडीज आपल्या सर्व 7 एनर्जी सेंटर्स बरोबर कनेक्ट आहे. जेव्हा आपल्या नाड्यांमध्ये ब्लॉकेजेस होतात, तेव्हा आपल्या चक्रांमध्ये सुद्धा बिघाड निर्माण होतात आणि त्या चक्राशी रिलेटेड ऑर्गन जो आहे, आपल्या शरीरातला अवयव आहे, त्यावर परिणाम होऊ लागतो आणि त्यामुळे मग आपल्याला त्या पार्टचा इलनेस आला असं आपण म्हणतो. आणि मग जेव्हा बऱ्याच वेळेला असंही होतं की डॉक्टर्स कडनंही त्याच्यावर औषधोपचार होत नाही, अशा वेळेला हे उपचार करणारे हीलर्स असतात, एनर्जी हीलर्स असतात. यासाठी मेन काय आहे, तुमचा ऑरा आहे, हा नेहमी क्लीन आणि प्युरिफाय असणं गरजेचं आहे. जितका तुमचा ऑरा क्लीन राहील, तितका तुमच्या नाड्या, तुमची चक्र एनर्जेटिक राहतील आणि जेवढे ते एनर्जेटिक राहतील, तुमची श्वसन संस्था, तुमचे लंग्स, तुमचे हार्ट हे नेहमी स्ट्रॉंग राहील. जर हार्ट व्यक्तीचं स्ट्रॉंग राहिलं, शरीरातली प्रत्येक ऑर्गन हा खूप चांगल्या लेवलवर काम करू शकतो. तसंच तुमच्या ब्रेनमध्येही तुम्ही जो प्राणायाम करता, तुम्ही श्वासोश्वास करता, याचंही संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रेनलाही मिळत असते. त्यातील न्यूरॉन्स जे आहेत त्या सुद्धा तेवढ्याच ऍक्टिव्हेट राहतात. तर यासाठी एथरिक बॉडी खूप इम्पॉर्टंट आहे. आपली पास्ट लाईफ जी कर्म आहेत, ते सगळी कर्म आपल्या प्रत्येक चक्रामध्ये स्टोअर आहेत. त्या सगळ्याचं कनेक्शन आहे आणि तुमच्या पास्ट कर्मांमुळे ज्या चक्रांमध्ये, ज्या चक्रांची गती खूप कमी झालेली असते, ते चक्र इम्बॅलन्स असतं, त्यामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला इलनेस येतो. त्यानंतर इंट्युशन पॉवर, बऱ्याच जणांमध्ये बघा इंट्युशन पॉवर असते. काहीतरी आपल्याला पुढे काय होणार आहे याची चाहूल आधीच लागते किंवा असं होऊ शकतं, असं फिलिंग येतं. तर ही इंट्युशन पॉवर जी आहे, ही सुद्धा आपल्या एथरिक बॉडीमध्ये आहे, जी शरीराच्या खूप जवळ आहे. आणि या बॉडीला काय हवं असतं, जसं फिजिकल बॉडीला फूड पाहिजे असतं, वॉटर, एअर पाहिजे असते, रेस्ट पाहिजे असते,
तसं या बॉडीला मेडिटेशन पाहिजे असतं, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस पाहिजे असते. आणि अशा गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपली एथरिक बॉडी स्ट्रॉंग होते. तुमची एथरिक बॉडी जर तुम्ही स्ट्रॉंग ठेवली तर तुमची फिजिकल बॉडी कधीच डॅमेज नाही होऊ शकत. त्यानंतर ॲस्ट्रल बॉडी. ठीक आहे. तुमची एथरिक बॉडी जी आहे ती तुमच्या स्वाधिष्ठान चक्राशी, म्हणजे जे तुमच्या नेवलच्या नाभीच्या 4 बोटं खाली हे चक्र आहे, जिथे वॉटर एलिमेंट आहे, या चक्राशी कनेक्ट असते तुमची एथरिक बॉडी, जिथे आपली इमोशन्स पण स्टोअर असतात बऱ्याच वेळेला. त्यानंतर ॲस्ट्रल बॉडी. सगळ्यात महत्वाची बॉडी, म्हणजे फिजिकल बॉडी तर आपली विजिबल बॉडी आहे, पण आपल्या सूक्ष्म शरीरांमधील, म्हणजे मला जर वाटतं की ही बॉडी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲस्ट्रल बॉडीवर मी खूप सारे प्रयोग करत असते. खूप ॲस्ट्रल बॉडीच्या हिलिंगसाठी मी खूप प्रयत्न करत असते, कारण ही बॉडी खूप इम्पॉर्टंट बॉडी आहे. ही बॉडी आपल्या इमोशन्सशी कनेक्ट आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण ह्युमन माइंड आहोत, आपलं ह्युमन माइंड आहे. आपण सहजपणे कितीही ठरवलं की आपण गोष्टींशी अटॅच नाही राहायचं, थोडंसं डिटॅच राहायचं, तरी आपण नाही राहू शकत. आपल्या आतमध्ये ऑटोमॅटिकली ती अटॅचमेंट असते. आपल्याला आपल्या मृत्यूचं भय स्वतःपेक्षा जास्त आपल्या परिवारासाठी असतं, की माझं काही झालं तर माझ्या परिवाराचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, आपण त्यांच्यासाठी घाबरत असतो. तर हे जे आपले इमोशन्स आहेत, किंवा काही व्यक्तींचे इमोशन्स त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये, त्यांच्या पैशांमध्ये, त्यांच्या सगळ्या ज्या त्यांच्या मटेरियल गोष्टी आहेत, यामध्ये इतक्या अडकलेल्या असतात की मृत्यूनंतरही यांची बॉडी सहजपणे जाऊ शकत नाही. मृत्यूनंतर आपली फिजिकल बॉडी पंचतत्वांमध्ये विलीन होते, पण आपल्या ज्या या 6 बॉडीज आहेत, या अगदी सहजपणे नाही विलीन होत. ही एक बॉडी, म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा तुम्ही एथरिक वर्ल्डमध्ये जाता, त्यानंतर तुम्ही ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये जाता, ॲस्ट्रल बॉडीचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही मेंटल वर्ल्डमध्ये जाता, त्या मेंटल वर्ल्डमध्ये सुद्धा तुमचं हिलिंग झाल्यानंतर मग तुम्ही पुढे जाता, आणि त्यानंतर सगळी आफ्टर लाईफ, म्हणजे आपल्या डेथ नंतर आपल्याला अजून एक संपूर्ण जीवन असतं, आणि ते संपूर्ण जीवन पार केल्यानंतर आपण आपला जेव्हा सोल प्लॅन बनवतो, तो सोल प्लॅन बनवल्यानंतर आपण पुन्हा जन्म घेतो. एवढी मोठी प्रोसेस त्यामध्ये असते. तर ही जी आपली ॲस्ट्रल बॉडी आहे, यामध्ये इमोशन्स असतात, खूप डिझायर्स असतात, इच्छा असतात, की माझ्या लाईफमध्ये मला हे पाहिजे, माझ्या लाईफमध्ये हे पाहिजे, खूप डिझायर्स असतात. मृत्यूच्या वेळी सुद्धा आपल्याला एक थोडासा वेळ दिला जातो, आणि त्या वेळेमध्ये सुद्धा व्यक्ती त्याच इमोशन्समध्ये अडकून राहिला तर तो व्यक्ती जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये गेल्यानंतरही तो त्याच इमोशन्समध्ये अडकलेला असतो, आणि तो पटकन बाहेर येऊ शकत नाही. त्याला त्याच्या हिलिंगची खूप गरज असते. खूप अनेक वर्ष लागतात. बऱ्याच वेळेला काही जण जात नाही पुढे, आणि ते इथे पृथ्वीवरच अडकून राहतात, कारण त्यांचे इमोशन्स इतके स्ट्रॉंग असतात. मग बऱ्याच वेळेला आपल्याला आपले अँसेस्टर, पित्र जे आहेत स्वप्नामध्ये दिसतात, किंवा आपल्याला फील होतं की ते गेले नाहीयेत, इथेच अवतीभोवती आहेत, कारण त्यांचे राहिलेले इमोशन्स असतात, त्यांना पुढे जाऊ देत नाही, त्यांना गती जाऊ देत नाही. इथे आपल्याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिसची गरज का असते? जर तुम्हाला मृत्यूचं सत्य कळलं, त्यानंतर जीवनाचं सत्य कळलं, ते कळण्यासाठी तुम्हाला एका हायर कॉन्शियसनेसची गरज असते, हायर विस्डमची गरज असते. हे विस्डम जाणून घेण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन सारख्या प्रॅक्टिसेस किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसची गरज असते, आणि तेव्हाच तुम्ही पूर्णपणे ते सत्य जाणून घेऊ शकता की एक्झॅक्टली आपण कोण आहोत, आणि आपण कशा प्रकारे पुढे जाणार आहोत. तर बऱ्याच वेळेला अशा लोकांना जे अज्ञान असतं त्यांच्यामध्ये, त्यांना मृत्यूचं भय असतं, किंवा खूप साऱ्या वासना त्यांच्या बाकी असतात, आणि या वासना, या अटॅचमेंट्समुळे त्यांची इमोशनल बॉडी मृत्यूनंतरही पुढे सरकत नाही, आणि ते अनेक वर्ष, जोपर्यंत त्यांचे इमोशन्स संपत नाही, ते पृथ्वीवर अडकून राहतात. 500 वर्ष, 700 वर्ष, अशी वर्षानुवर्षे त्यांची बॉडी पृथ्वीवर अडकून राहते. बऱ्याच वेळेला अशी लोक
वॅम्पायर्स मध्ये रूपांतरित होतात, स्पिरिट मध्ये रूपांतरित होतात, की त्यांच्या अपूर्ण इच्छा आहेत, त्यांच्या डिझायर्स इतक्या स्ट्रॉंग होत्या की ते जाऊ शकले नाही आणि ते अडकले. आणि मग ते इतके इतके स्ट्रॉंग होतात त्यांच्या डिझायर्स, की ते मग एखाद्या वीक व्यक्तीचं शरीर बघतात, की आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी ते शरीर शोधतात आणि ज्याला आपण स्पिरिट अटॅक असं म्हणतो. आणि मग ते त्या बॉडीमध्ये येऊन बॉडीमध्ये आपल्या फिजिकल बॉडीमध्ये कुठला दुसरा सोल कधीही प्रवेश करू शकत नाही. आपल्या फिजिकल नाही, आपल्या ऑरा बॉडीमध्ये अशा प्रकारचे स्पिरिट अटॅक होतात. मग ते कोणाच्या बॉडीमध्ये होतात? एकतर ज्यांचं ऑरा जो आहे हा वीक असतो किंवा अ, खूप सेन्सिटिव्ह असतो. तर बऱ्याच वेळेला काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणाऱ्या किंवा अ, खूप साधना करणाऱ्या व्यक्तींचा ऑराही सेन्सिटिव्ह होतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा स्पिरिट अटॅक होऊ शकतो. यासाठी ऑराला प्रोटेक्शनची गरज असते. तर त्यामुळे ऑराच्या हीलिंग बरोबर आपल्याला ऑराच्या प्रोटेक्शनचीही तितकीच गरज असते. तर अशा प्रकारे ही आपली ॲस्ट्रल बॉडी असते. आपण बऱ्याच वेळेला जेव्हा रात्रीची झोपतो, आपण प्रत्येक जण जेव्हा गाढ झोपतो रात्री, तेव्हा आपण ॲस्ट्रल ट्रॅव्हल करत असतो. आपण ॲस्ट्रली उठून जातो. जिथे आपल्याला जायचंय आपण तिकडनं फिरून येतो. बऱ्याच वेळेला आपण आपल्या अॅन्सेस्टरना भेटून येतो आणि हे सगळं आपण करतो आणि परत तुम्हाला बघा बऱ्याच वेळेला झोपेमध्ये तुम्हाला पडल्यासारखं फील होतं. काही काही वेळेला जिथे ॲस्ट्रल बॉडी सहजपणे अडकते किंवा अशी ॲस्ट्रल बॉडीला जोरात धक्का लागतो, तेव्हा तो धक्का आपल्या फिजिकल बॉडीला लागतो. तर त्यामुळे आपली फिजिकल बॉडी हलते. तर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात आणि ॲस्ट्रल बॉडी ही आपल्या ॲस्ट्रल बॉडी आणि फिजिकल बॉडीमध्ये एक सिल्वर कॉर्ड आहे. एक सिल्वर कॉर्डने आपली ॲस्ट्रल बॉडी आपल्या फिजिकल बॉडीला कनेक्ट आहे आणि आपली ॲस्ट्रल बॉडी कितीही लांब जाऊ शकते, कितीही. ज्याप्रमाणे अ, बाळ गर्भामध्ये असताना आईशी एका नाळेने कनेक्ट असतो. त्याचप्रमाणे आपली फिजिकल बॉडी आपल्या ॲस्ट्रल बॉडी बरोबर एका सिल्वर कॉर्डद्वारे कनेक्ट असते आणि आपण कितीही दूर, कितीही कितीही वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये पण जाऊ शकतो या शरीराने. ॲस्ट्रल ट्रॅव्हल प्रत्येक जण निद्रा अवस्थेमध्ये करतच असतो. पण जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये कॉन्शियसली जेव्हा तुम्ही ॲस्ट्रल ट्रॅव्हल करता, तेव्हा तेव्हा तुम्ही जास्त नॉलेज, विस्डम तिथून घेऊन येऊ शकता. तिकडचं ब्रह्मांडाचं जे ज्ञान आहे, तुम्हाला ज्या देवतांना भेटायचं आहे, ज्या मास्टर्सशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, अशा हायर एनर्जीजना तुम्ही भेटून येऊ शकता. केव्हा? जेव्हा तुम्ही ध्यान साधनेची किंवा हायर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करता, तेव्हा तुम्ही त्या ध्यानामध्ये एका डीप ट्रान्सच्या स्टेटमध्ये गेल्यावर तुमची ॲस्ट्रल बॉडी बाहेर निघते. तर ह्या बॉडीमध्ये खूप विस्डम आहे आणि ही बॉडी आपल्याच फिजिकल बॉडीचं रिफ्लेक्शन असतं. अशा प्रकारे आपली ॲस्ट्रल बॉडी असते. आणि सगळ्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या साधना करतो, अशा प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो, आपली ॲस्ट्रल बॉडी डेव्हलप होत जाते आणि आपल्या या लाईफमध्ये आपली ॲस्ट्रल बॉडी जेवढी डेव्हलप होईल, तेवढं आपलं लाईफ इतकं सुंदर बनत जाईल, की आपण त्याला इमॅजिन केलं नाही. आपल्या पास्ट लाईफच्या कर्मांमुळे आपण या लाईफला प्लॅन केलंय, पण त्यावरून तुमची डेस्टिनी बनलीये. डेस्टिनी आपल्याला परमेश्वराने बनवलेली नाहीये. आपण आपल्या कर्मानुसार आपणच आपली डेस्टिनी बनवली आहे. तुमच्या लाईफमध्ये येणारा प्रत्येक सोल हा तुम्ही प्लॅन केलाय आणि त्यानुसार तो तुमच्या लाईफमध्ये आलेला आहे. सो आपल्या लाईफ प्लॅनला आपण जे काही संकट लिहिलेली आहेत आपल्या आयुष्यात, जे काही आपण अनहॅपीनेस लिहिलाय, जे काही आपल्यावर आपण जी कर्म लिहून आलोय, की अशा प्रकारच्या कर्मांना मी भोगल्यानंतर माझ्या त्या लाईफची कर्म हील होतील. हे जे आपण डेस्टिनी लिहून आलोय, जे तुमच्या कुंडलीमध्ये जे ग्रह-तारे तुमच्यावर आज निगेटिव्ह इफेक्ट करत आहेत, या सगळ्याला तुम्ही तुमच्या परफेक्ट स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसनी चेंज करू शकता. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पूर्णपणे चेंज करू शकता. तुमचं भविष्य, तुमची डेस्टिनी ही पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही त्याला चेंज करू शकता फक्त परफेक्ट स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसने. तर अशा प्रकारे इथे दाखवलंय या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपली सिल्वर कॉर्ड जी आहे ही
असते आणि आपली जी ॲस्ट्रल बॉडी आहे ही खूप हलकी असते, खूप हलकी असते. मला मी जेव्हा लहान होते तेव्हा मला खूप असे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत, पण मला ते माहीत नव्हतं ते अनुभव काय आहेत आणि आज मला ते खूप सगळं समजतं जेव्हा ते सगळं आठवतं. बऱ्याच वेळेला अशा काही कमांड देऊन मी जेव्हा म्हणजे असं वाटायचं, की हे काय केलं पाहिजे होते. मी खूप अभ्यासू होते आणि त्यामुळे अभ्यासाचे झोपतानाही वाटायचं, की माझा काहीतरी अभ्यास अपूर्ण राहिलाय, हा झाला नाही, करायला पाहिजे होता आणि लिटरली मला फील व्हायचं, जेव्हा मी झोपायचे, की मी उठून अभ्यास करतीये. असं मला फील व्हायचं, की मी अभ्यास आणि ते इतकं रिअल वाटतं आपल्याला, की असं वाटतं, की एक्झॅक्टली आपण ते जगत आहोत. आपण जे फिजिकली करतोय तेच करतोय आणि बऱ्याच वेळेला मी झोपेतनं उठून बसून, फिजिकली उठून बसून मी अभ्यास करत राहायची आणि माझी आई जेव्हा ते बघायची, ती मला परत झोपवायची. असं व्हायचं. तर आता मला ते कळतं, की हे असं का होत होतं? की ॲस्ट्रल बॉडीला आपण रात्री झोपताना जे काही मनामध्ये बोलतो खूप आतून, त्याच प्रकारे आपली ॲस्ट्रल बॉडी करू लागते. तर आपण रात्री झोपताना आपल्याला आता ज्यांनी आधीचे काही सेशन्स केलेत, ज्यांची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ऑलरेडी चालू आहे, मी नेहमी सांगितलेलं आहे, की झोपताना फॉरगिव्हनेस करा. त्या सगळ्या आत्म्यांना ब्लेसिंग्ज द्या, त्यांना शांत करा, त्यांची माफी मागा. पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलत तुम्ही झोपा. का? तुम्ही जे झोपताना बोलाल, सबकॉन्शियस माइंडमध्ये तेच प्रोग्राम होतं आणि तुमची ॲस्ट्रल बॉडी तेच करायला जाते. सो जर तुम्ही नर्व्हस आहात, तुम्ही वीक झाला आहात, तुम्ही खूप निगेटिव्ह गोष्टी मनामध्ये विचार करत आहात, तुमची ॲस्ट्रल बॉडी लोवर डायमेन्शनमध्ये प्रवास करायला जाते आणि तिथे गेल्यावर ॲस्ट्रल बॉडीला हानीसुद्धा होऊ शकते. आणि मग सकाळी उठल्यावर बऱ्याच वेळेला आपल्याला अस्वस्थ वाटतं, छान वाटत नाही. तर असं होतं. तर त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना खूप पॉझिटिव्ह असं सगळं बघून, पॉझिटिव्ह गोष्टी बघून तुम्ही बघा क्राईमसारखे प्रोग्राम्स जे असतात, हे मोस्टली रात्रीचेच दाखवले जातात. क्राईम पेट्रोल वगैरे. हे तुमच्या मनावर बिंबवलं जातं. तर अशा प्रकारच्या गोष्टींपासून दूर राहा. आपण लाईफमध्ये नुसतं पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलून उपयोग नसतो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह बिहेवियर आणि ॲक्शनमध्ये आपण ते सगळं केलं पाहिजे. त्यानंतर मेंटल बॉडी. तुम्ही जे काही विचार करता, मग ते चांगले असू दे, वाईट असू दे, ते सगळे तुमच्या मेंटल बॉडीमध्ये स्टोअर होत असतात. हा ॲस्ट्रल बॉडीच्या पुढचा लेयर आहे. तुम्ही तुमच्या अनेक जन्मांचे जे प्रोग्रामिंग आहे, तुमच्या थॉटचं, ते सुद्धा तुमच्या मेंटल बॉडीमध्ये स्टोअर आहे. तुम्ही कोणाबद्दल जो काही विचार करत आहात, आप आप 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, आठवड्याभरापूर्वी एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केलाय, तुम्हाला वाईट बोललाय, तुम्हाला तुमच्यावर जे काही केलंय, तो व्यक्ती बोलला आणि निघून गेलाय. पण त्याचा विचार सतत जेव्हा तुम्ही करत आहात, तुम्ही त्याच विचाराने राहत आहात, तुमच्या मेंटल बॉडीवर तो परिणाम व्हायला सुरुवात होतो. आणि मेंटल बॉडीवर परिणाम झाल्यामुळे आपलं मानसिक बळ, कारण तुमची मेंटल बॉडी ऑब्व्हियसली तुमच्या मनाशी कनेक्ट आहे. तुमचं मानसिक बळ कमी पडू लागतं. त्यामुळे आपल्याला फिअर, फोबिया अशा प्रकारचे मेंटल इलनेस होऊ लागतात. अस्वस्थपणा, ताण, स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो, हे यामुळे होऊ लागतात. तर आपल्याला सकारात्मक विचारांची गरज का आहे? यासाठी आहे. सकारात्मक विचार हे आपल्यापासूनच सुरुवात होणार आहे ह्यांची. लाईफमध्ये एकतर जे काही घडतंय ते एक्सेप्टन्समध्ये राहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण सोलचा टॉक ऐकाल कधी, तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील. लाईफकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, तो पण तुमचा चेंज होईल आणि कारण पॉझिटिव्ह थॉट्स करा, असं नुसतं म्हणून नाही ते निर्माण होत. त्यासाठी आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आहे, हे पॉझिटिव्ह पाहिजे असतं आणि ते आपल्यामुळेच होणार आहे. आपले व्हायब्रेशन आपण इतके हाय करायचे, की आपण तिथे गेल्यानंतर आपल्या अवतीभोवतीचे व्हायब्रेशन हाय होऊ लागतील. तुम्हाला जो व्यक्ती काही सांगत आहे, त्याचेच व्हायब्रेशन लो असतील, तर तुमचे व्हायब्रेशन ऑटोमॅटिकली लो होणार. एखादा व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि तो तुमच्याशी बोलत आहे, तुम्हाला खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी सांगत आहे, तर त्याच्या ऑराचा जो प्रभाव आहे, त्याची जी ऊर्जा आहे, ती तुमच्या ऑरावर रिफ्लेक्ट होणार आणि तुमची मन, बुद्धी, चैतन्य हे तशाच प्रकारे काम करू लागणार. म्हणून म्हणतात, जशी संगत तशी पंगत. त्यामुळे आपण जी संगत पकडू ती आपल्या बरोबरीची तशाच प्रकारची पाहिजे. इथे श्रीमंत गरीब हा पार्ट नाहीये. इथे फक्त पॉझिटिव्हिटीचा पार्ट आहे. तुम्ही अशाच वातावरणामध्ये राहा,
जिथे पॉझिटिव्ह आहे. आणि जरी तुमचं काम असं असेल, जरी आपला बिझनेस आहे, आपलं जे काही जॉब आहे तो असा आहे, की आपल्याला जसं लॉयर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ह्यांना निगेटिव्ह झोनमध्ये पण राहावं लागतं. तशा प्रकारच्या केसेस त्यांना हँडल कराव्या लागतात. पण यासाठी त्यांनी स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्या ऊर्जा शरीरावर काम करणं गरजेचं आहे, की त्यांना बघून समोरचा व्यक्ती ऑटोमॅटिकली हील झाला पाहिजे. त्यांच्या ऊर्जेचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडला पाहिजे, की तो किती नर्व्हस असेल, तरी त्यांच्या ऊर्जेने तो ॲक्टिव्ह होईल आणि तो फ्रेश होईल. तर त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह थॉटची गरज आहे. तुम्ही जे काही मंत्र चॅन्ट वगैरे करता, स्तोत्र म्हणता, उपासना करता, जी काही साधना करता, त्याचा परिणाम तुमच्या मेंटल बॉडीवर होतो. कारण तुमच्या माइंडमध्ये ते पहिल्यापासून प्रोग्रामिंग आहे. या गोष्टी केल्यावर आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होणार आणि अर्थातच ते तितकंच खरं आहे. तर हा प्रभाव जो आहे, हा प्रभाव सकारात्मक तुमच्या ऊर्जा शरीरावर पडत असतो, त्या मेंटल बॉडीच्या. नंतर आहे कॉझल बॉडी. ठीक आहे. तुमची मेंटल बॉडी जी आहे ती तुमच्या हार्ट चक्राशी कनेक्ट आहे. त्यानंतर तुमची जी ॲस्ट्रल बॉडी आहे ती तुमच्या मणिपूर चक्र, जे तुमच्या नेवलच्या 4 बोटं वरती आहे, याच्याशी कनेक्टेड आहे. आणि मेंटल बॉडी जी आहे तुमच्या हार्ट. कारण बघा, तुम्हाला कोणी काही असं म्हणालं, तुमचा अपमान केला, तर तुम्हाला काय फील होतं? दुःख. दुःख आपण कुठे बघतो? लगेच आपलं हार्ट चक्र सप्रेस होतं. कारण तिथेच दुःखी इमोशन आले, की हार्ट चक्र सप्रेस होतं. पण तुम्ही जर मेडिटेशन कराल, तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कराल, या प्रॅक्टिसने काय होतं? तुमचं हार्ट चक्र एक्सपांड होतं. आणि हार्ट चक्र जेव्हा एक्सपांड होतं, तेव्हा तुमच्या आतमध्ये एक हॅपीनेसची फीलिंग यायला स्टार्ट होते. तुमचे जे व्हायब्रेशन आहेत ऑराचे, हे चेंज व्हायला स्टार्ट होतात. त्यानंतर कॉझल बॉडी. या बॉडीला आपण स्पिरिच्युअल बॉडी असंही म्हणतो आणि ही आपली परमनंट बॉडी असते. ही आपली परमनंट बॉडी आहे. तर ही जी बॉडी आहे, ही आपल्या सोलने जितके जन्म घेतलेत, तितक्या जन्माचा सगळा जो रेकॉर्ड आहे, ते आपल्या कॉझल बॉडीमध्ये आहे. या व्यक्तीने काय केलं, या व्यक्तीमध्ये कुठल्या फिअर्स आहेत, हा कुठून-कुठून हा सोल आलेला आहे, सगळ्याचा रेकॉर्ड जो आहे, तो आपल्या या कॉझल बॉडीमध्ये आहे. ही जितके जन्म सोल घेतोय, तितका जन्म ही बॉडी आपली सोल बरोबर फिरत आहे. या बॉडीमध्ये खूप विस्डम आहे, खूप नॉलेज आहे. म्हणून बघा, जो ज्ञान जे आहे ते आपलं कुठून बाहेर पडत असतं? आपल्या वाणीतून बाहेर पडत असतं. तर ज्ञान, विस्डम हे सगळं आपल्या कॉझल बॉडीशी कनेक्ट आहे. जेव्हा आपण अशा हायर प्रॅक्टिसेस करतो, तेव्हा आपल्यावर ज्ञानाचा प्रभाव पडत असतो. आपलं ज्ञान वाढत असतं. भगवद्गीता किंवा कुठलेही पुराण ग्रंथ तुम्ही वाचता, तेव्हा तुमची कॉझल बॉडी ॲक्टिव्हेट होत असते. कारण तुम्ही ते ज्ञान घेत असता. तुम्ही ते विस्डम घेत असता. ते तुम्ही वाचत असता, ऐकत असता. त्यामुळे ते विस्डम, नॉलेज सगळं तुमच्या कॉझल बॉडीमध्ये स्टोअर होत असतं. तुमच्या आतमध्ये जे काही म्हणजे ज्या ज्या काही तुमच्या सवयी आहेत किंवा तुम्ही पास्ट लाईफमध्ये जे काही कर्म करत होतात, जिथे त्यामध्ये तुम्ही खूप माहिर होतात, म्हणजे खूप एक्सपर्ट होतात, तेच तुम्ही या लाईफमध्ये करत असता. कारण पास्ट आपण म्हणतो, सचिन तेंडुलकर वयाच्या 5व्या वर्षामध्ये हातामध्ये बॅट घ्यायला शिकले. का? कारण त्यांच्या पास्ट लाईफमध्ये अशा प्रकारचं काहीतरी ते गुण त्यांच्या आतमध्ये होते. पास्ट लाईफमध्ये त्यांनी तशाच प्रकारचं काम केलं असेल कदाचित आणि त्यामुळे तो गुण बघा, काही मुलं अगदी लहान वयामध्ये सुंदर डान्स करतात, म्युझिक वाजवतात किंवा सुंदर संगीत गातात, गाणं गातात. हे का गातात? कारण त्यांच्या आतमध्ये ऑलरेडी त्यांच्या कॉझल बॉडीमध्ये ते स्टोअर आहे. त्यांचे ते गुण आहेत. हे गुण त्यांच्या तिथून बाहेर पडत असतात. त्यांच्या DNA पर्यंत, फिजिकल बॉडीमध्ये पर्यंत ते पास होऊन त्यांच्या ॲक्शन बिहेवियरमधून ते बाहेर येत असतं. तर तुमच्या आतमधले जे गुण आहेत, जे तुम्ही काही करत आहात, आपण म्हणतो एखाद्या व्यक्ती, "अरे, पहिल्यांदा हा व्यक्ती कसा होता आणि आज हा व्यक्ती कसा?" एका डिव्हाइन टाईम आल्यानंतर त्या व्यक्तीचे जे गुण आहेत, ते बाहेर पडू लागतात आणि तो व्यक्ती तसा बनत जातो. आपण म्हणतो ना, "माझ्यामुळे तू आज एवढा घडलायस." असं वाक्य कधीही कोणाला बोलू नका. कोणी कोणाला घडवत नाही. आपण फक्त त्या व्यक्तीला कदाचित आठवण करून देत असतो, त्याला दाखवत असतो, हे त्याच्यामधले गुण आहेत आणि तेव्हा त्या व्यक्तीची ऊर्जा ॲक्टिव्हेट होते आणि तो त्या दिशेने
जाऊ लागतो आणि त्याची प्रगती होते, कारण त्याच्या आतमध्ये ते गुणधर्म असतात, हे त्याच्या कॉझल बॉडीमध्ये असतात. त्यानंतर निर्वाणा बॉडी खूप इम्पॉर्टंट. आपण म्हणतो ना मोक्ष प्राप्ती, मोक्ष प्राप्ती. तुम्ही जेव्हा एक या सगळ्या बॉडीजना, जे तुमच्या फिजिकल बॉडीशी कनेक्टेड आहे, तुमचं चित्त, तुमच्या सोल बरोबर कनेक्ट आहे, या सगळ्यांना जेव्हा तुम्ही खूप एक ऊर्जा देता, तेव्हा तुम्ही ह्या बॉडीपर्यंत पोहोचता. ही तुमची सगळ्यात शेवटची बॉडी असते, ज्याला आपण स्पिरिच्युअल बॉडी म्हणतो, सप्राकॉझल किंवा निर्वाणिक बॉडी म्हणतो. निर्वाणा मोक्ष असं आपण म्हणतो. निर्वाणा म्हणजे काय? कुठल्याही गोष्टींची इच्छा नाही, कुठल्याही डिझायर्स बाकी नाही. जे काही आहे त्यामध्ये सुखच सुख आहे, समाधानच समाधान आहे आणि पूर्णपणे आपण एका सुंदर ऊर्जेच्या जगाशी कनेक्ट असतो, जिथे आपण मृत्यूलाही सहजपणे भेटू शकतो. कारण या मृत्यूचं कटू सत्य आपल्याला कळतं, की जगामधील आपल्या जीवनाचं एक कटू सत्य जे प्रत्येकाबरोबर होणार आहे. आपलं शरीर आहे, जे आपण धारण केलेलं आहे, याच्याबरोबर जे काही कर्म आहे, तिथपर्यंत आपण त्या शरीरामध्ये राहणार आहे. नंतर आपण त्या बॉडीला बदलून, कारण आपण म्हणजे मी, अहम म्हणजे आपला आत्मा जो आहे, हा अहम ब्रह्मास्मीची जी भावना येते, की मीच ब्रह्म आहे, मी इमॉर्टल आहे, मी अमर आहे, ही जी भावना येते, ती आपल्याला अशा प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसने येते, जिथे कुठल्याही प्रकारची फिअर, इनसेक्युरिटी काही नसतं आपल्याला. आपण खूप समाधानी असतो, खूप आनंदामध्ये असतो, खूप सुखामध्ये असतो. जे मास्टर्स आपण ऐकलेले आहेत, ज्यांच्याबद्दल गौतम बुद्धा, बाबाजी महाअवतार, साई बाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, असे अनेक असेंडेड मास्टर्स आहेत, ज्यांनी फिजिकल बॉडीमध्ये येऊन त्या पृथ्वीवर त्यांची जी काही कर्म होती ती क्लिअर केली आणि आज ते मास्टर म्हणून काम करत आहेत. ते अदृश्य रूपामध्ये आपल्या बरोबर आहेत. तर आपल्याला निर्वाणिक बॉडीपर्यंत पोहोचायला या सगळ्या स्टेजमधून यावं लागतं आणि तेव्हा आपण त्या निर्वाणापर्यंत पोहोचतो. आपण त्यापर्यंत पोहोचतो आणि आपण स्वतःला हील करतो आणि जेव्हा तुम्ही इथपर्यंत पोहोचता, तुम्ही एका सुंदर परमानंदामध्ये जात असता आणि त्यानंतर तुम्हाला परत-परत जन्म आणि मृत्यू घेण्यासाठी किंवा या कर्मांच्या ओझ्यांमध्ये राहण्यासाठी तुम्हाला पृथ्वीवर नाही यावं लागत. ती तुमची चॉईस असते, यायचं आहे की नाही. पण ही अनुभूती, हा अनुभव इतका सुंदर असतो, कारण आपण त्या जगाकडे पाहतच नाही. आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्सच आपण इतके घट्ट धरून घेतलेले आहेत, की हे सगळं काय आहे? हे सगळं काय कामाचं आहे? असं आपल्याला वाटतं. पण मी खरं सांगते, आज त्या ऊर्जेमध्ये सतत असल्याने, सतत त्या ऊर्जेचा ओढा असल्याने हे समजतं, की इथे आपण या पृथ्वीवर आपण काही तासच आहोत. जीवनाची 70, 80, 90, 100 वर्ष जे आहेत ना, हे काही शाळेसारखे आहेत. पण आपलं खरं आयुष्य ह्या इथून आपल्या डेथ नंतर तिथे खूप एक वेगळं आयुष्य आपल्याला जगावं लागतं. खूप सगळं प्लॅन करून आपण आपलं हे लाईफ चॉईस केलं आहे आणि खूप सगळं प्लॅन करून आपण ह्या लाईफला लिहिलेलं आहे, की हे माझं लाईफ कसं असणार आहे. मग जे आपण लिहिलेलं आहे, ते लिहिलेलं आप आपण एक्सेप्ट करावं आणि त्यामधून आपल्याला प्रगती करण्यासाठी आपण या अशा प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसने आपण हळू-हळू, हळू-हळू त्या मोक्षप्राप्तीपर्यंत, त्या निर्वाणा बॉडीपर्यंत जावं. रशियन सायंटिस्ट डॉक्टर किर्लियन यांनी पहिल्यांदा ऑरा फोटोग्राफीचा शोध लावला. अशा प्रकारे आपली एनर्जी बॉडी आहे. सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे 7 रंग या बॉडीमध्ये आहे आणि ही बॉडी आपल्या प्रत्येक थॉट बरोबर अशा प्रकारे रिफ्लेक्ट होत असते. आपल्या ब्रेनमध्ये आपला ब्रेन इतका पॉवरफुल आहे, आपलं माइंड इतकं पॉवरफुल आहे. तुमच्या प्रत्येक थॉट बरोबर तुमच्या ब्रेनमध्ये ते केमिकल लगेच तयार होत असतं. मग तुम्ही सकारात्मक विचार केले, तर तुमच्या ब्रेनमध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह केमिकल तयार होतं आणि ते तुमच्या बॉडी थ्रू बाहेर पडतं. पण जेव्हा तुमच्या विचार नकारात्मक असतात, जीवनामध्ये अवतीभोवती असलेली परिस्थिती तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करू देत नाहीये, तेव्हा इकडे तुम्हाला जे ब्लॅक काही दिसतायत लहान-लहान सर्कल्स, व्हाईट सर्कल्स, तर जे ब्लॅक सर्कल्स आहेत, हे तुमचे निगेटिव्ह थॉट फॉर्म आहेत, जे सतत व्हायब्रेट होत असतात त्या बॉडीमध्ये. तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला पाहायला जा आणि एका ध्यान करणाऱ्या व्यक्तीला भेटायला जा. तुम्हाला लगेच फील होईल त्यांची एनर्जी. आजारी व्यक्तीकडे गेल्यावर तुम्हाला ते नैराश्य फील होईल.
आणि तुम्ही ज्या ध्यान करणाऱ्या एका प्रसन्न राहणाऱ्या व्यक्तीसमोर गेलात तर तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन, त्याची ऊर्जा तुमच्या ऑराला एनर्जी देईल आणि तुम्हाला खूप चैतन्यमय वाटू लागेल. तर असं आपला ऑरा रिफ्लेक्ट होत असतो. चक्रा सिस्टीम ही आपली अशा प्रकारे आपली 7 चक्र आहेत, जी आपल्या ऑरा बरोबर ती सुद्धा व्हायब्रेट होत असतात. अशा प्रकारे आपली चक्रा सिस्टीम आहे. हे चक्र संपूर्ण पुढून ते पाठीमागे अशा प्रकारे आपलं चक्र असतं. आपल्या एनर्जीच्या कॉर्ड्स अशा प्रकारे कनेक्ट असतात. तुम्ही आज ज्या ज्या व्यक्तींना भेटत आहात जाऊन, त्यांच्याशी तुमची एनर्जी कॉर्ड कनेक्ट होत असते. तुम्ही कुठल्या व्यक्तींशी फोनवर जरी बोललात, तुम्ही कुठल्या व्यक्तींची आठवण जरी काढली, त्या व्यक्ती कशा आहेत, त्या व्यक्ती रागिष्ट आहेत का, तुम्हाला कधी-कधी कोणी आपल्याला जे अपमानकारक बोललेल्या ज्या गोष्टी असतात, दुःख दिलेल्या घटना आहेत, तुम्ही त्या व्यक्तींना परत तुमच्या प्रेझेंट इव्हेंटमध्ये आणत असता आणि त्यांची कॉर्ड तुमच्याशी अशा प्रकारे कनेक्ट करत असता आणि जेव्हा या कॉर्ड अशा प्रकारे आपल्या चक्रांबरोबर कनेक्ट होत असतात, तेव्हा आपल्याला स्वतःला तो अस्वस्थपणा येऊ लागतो, कारण सतत आपण त्यांची ऊर्जा घेत असतो. म्हणून या कॉर्ड्स कट करणं गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा कुठल्या निगेटिव्ह एखादा बऱ्याच वेळेला ब्लॅक मॅजिक सारखे उपाय केलेले असतात. लोकं रस्त्यावर काही निगेटिव्ह गोष्टी नेऊन ठेवतात. त्या तुमच्या डोळ्यांनी जरी तुम्ही बघितल्या, तुमची कॉर्ड तिकडे कनेक्ट होत असते. तुम्ही Facebookवर कुठल्याही आपल्या टेलिव्हिजनवर तुम्ही जर काही निगेटिव्ह गोष्ट पाहिली, तुमची कॉर्ड तिथे कनेक्ट होत असते. तर अशा प्रकारे दिवसभरात आपण किती गोष्टी बघत असतो. तितक्या आपल्या चक्रांमधून ह्या कॉर्ड ज्या आहेत, या अशा अनेक ठिकाणी कनेक्ट झालेल्या असतात आणि त्यामुळे आपली चक्र डिस्टर्ब होतात, आपला ऑरा डिस्टर्ब होत असतो. त्यांना सतत स्वच्छ आणि ऊर्जामय ठेवणं गरजेचं आहे. मृत्यूनंतर आपल्याला पुढे जाण्यासाठी आपल्या ऑराची खूप गरज लागते. तुमचा ऑरा जर डल असेल, ड्रेन झालेला असेल, तर तुमचा सोल, तुमची जी ॲस्ट्रल बॉडी आहे, एथरिक बॉडी आहे, ती त्या लेव्हलपर्यंत सहजपणे पोहोचत नाही. तिला ज्या ठिकाणी तिला जायचंय तिथे जाईपर्यंत तिला खूप सारे अडथळे येतात. तिला खूप त्रास होतो. तर त्यामुळे आपली संपूर्ण तयारी आपण आत्तापासून केली पाहिजे. आपल्या ऑराला आपण तितकं स्ट्राँग आणि हेल्दी ठेवणं खूप गरजेचं आहे, आपल्या लाईफमध्ये चेंजेस होण्यासाठी. अशा प्रकारे तुमची चक्र ही फिरत असतात. अशा प्रकारे जेव्हा आपली इडा पिंगला सुषुम्ना नाडी आहे, आपले चक्र रिफ्लेक्ट करत असतात श्वासावाटे. इथे पण जसं मी म्हटलं, की निगेटिव्ह पर्सनचा ऑरा इथे बघा, ऑरामध्ये अशा प्रकारची जेव्हा निगेटिव्हिटी येते, तेव्हा बऱ्याच वेळेला काहींचा ऑरा थोडासा ब्रेक झालेला असतो. त्याच्यामध्ये खूप सारे निगेटिव्ह एलिमेंट्स आलेले असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला खूप डलनेस येतो. त्याला ड्रेन झाल्यासारखं वाटू लागतं. मेडिसिन सुद्धा त्या व्यक्तीवर काही वेळेला काम करत नाही. तर अशा प्रकारे हे ऑरा जो आहे आपला हा डिस्टर्ब झालेला असतो. व्हॅम्पायर अटॅक्स, स्पिरिट अटॅक्स, जसं मगाशी मी म्हटलं, इथे मी पिक्चर दिले. अशा प्रकारे नकारात्मक ऊर्जा असतात, त्या आपल्या ऑरावर प्रभाव करत असतात. सूक्ष्म रूपांमध्ये माझ्याकडे खूप साऱ्या स्पिरिट केसेस आलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी फक्त ज्या शक्तिपाताने त्यांच्या ऊर्जा शरीरावर काम करून त्यांच्या अशा प्रकारच्या सायकिक स्पिरिट अटॅक्सला तेव्हा हील केलं होतं. आता मोस्टली मी अशा केसेस नाही घेत, पण जेव्हा होत्या तर त्यांच्या ऑरामध्ये अशा प्रकारचे अनेक सूक्ष्म निगेटिव्ह असे लहान-लहान एलिमेंट्स असतात आणि कुठलाही स्पिरिट जो आहे तो तुमच्या ऑरामध्ये प्रवेश करत असतो, तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये नाही आणि ऑरामध्ये जो काही त्रास होतो, तो पूर्णपणे फिजिकल बॉडीला कंट्रोल करत असतो आणि फिजिकल बॉडीला आपल्याला तो त्रास होऊ लागतो. तर बऱ्याच वेळेला काही जणांना झोपेमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. अशा प्रकारच्या सुद्धा बऱ्याच केसेस असतात, की झोपेमध्ये आपल्या अंगावर कोणीतरी बसलंय, आपल्याला कोणीतरी दाबतंय, प्रेस करतंय, दबाव आणतंय आपल्यावर. अशा प्रकारच्या गोष्टी होतात अनेक जणांबरोबर. तर ह्याला आपण व्हॅम्पायर अटॅक असं म्हणतो. म्हणजेच तुमचा ऑरा जो आहे हा प्रोटेक्शनमध्ये नाहीये. ऑरामध्ये अनेक प्रकारच्या निगेटिव्ह एंटिटीज आहेत. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे त्रास होत असतात.
बऱ्याच वेळेला असंही होतं, की आपल्याला कधी-कधी राग येतो. आपली मेंटल बॉडी क्लीन नसल्यामुळे आपण पीसमध्ये नसतो, आपण शांततेमध्ये नसतो आणि आपण जेव्हा खूप रागाने ओरडतो किंवा खूप असं काहीतरी एक्सप्रेस करतो, खूप चिडतो आपण, तेव्हा आपला ऑरा तेव्हाही खूप ड्रेन होतो. तेव्हाही आपली एनर्जी खूप निगेटिव्हली ट्रान्सफॉर्म होऊ लागते. सो त्यामुळे आपण पीसमध्ये आणि शांततेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. इथे जे मी पिक्चर दिलंय, बऱ्याच वेळेला काही व्हॅम्पायर असतात ते इतकं प्रेशरमध्ये कंट्रोल करत असतात त्या फिजिकल बॉडीला, की स्लीप पॅरालिसिस सारखं फील होतं. म्हणजे व्यक्ती झोपेतनं उठण्याचा प्रयत्न करतो, पण तो उठू शकत नाही. त्याला वाटतं, की आपण उठावं. तेव्हा तो उठू शकत नाही. जेव्हा माझं वय म्हणजे लहान वयातच मी आध्यात्मिक प्रॅक्टिसेस करत होती. ज्या सायंटिफिकली मी केली ते 11 वर्षापासून. पण त्याच्या आधीपासनं लहान वयामध्ये ज्या काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, ग्रंथ, मंत्र, चॅन्टिंग, साधना हे जे काही चालू असायचं, त्यावेळेला झोपेमध्ये मला अशा प्रकारचे अनुभव आले होते. कारण आध्यात्मिक प्रॅक्टिसने आपला ऑरा इतका सेन्सिटिव्ह होतो, की आपल्या ऊर्जा शरीरातल्या काही निगेटिव्ह पास्ट लाईफच्या इम्प्रिंट्स असतील, एलिमेंट्स असतील, एंटिटी असतील, तर असे व्हॅम्पायर्स असतात हे अशा ठिकाणी अट्रॅक्ट होतात आणि बऱ्याच वेळेला असं वाटायचं, की आपण उठावं, आपण प्रयत्न करतो, पण आपले हात-पाय पूर्णपणे असे गच्च कोणीतरी दाबून धरलेत, आपण उठू शकत नाही, अशा प्रकारचे त्रास होतात. तर त्यासाठी जे ऑलरेडी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत आहेत किंवा जे करत नाहीये किंवा काही नाही, त्यांना ऑरा हीलिंग आणि त्या प्रोटेक्शनची यासाठी गरज असते. इथे जे चित्र दाखवले आहे, आपण जे सुगंधी द्रव्य किंवा ज्या अगरबत्ती यूज करतो, त्याने अशा प्रकारच्या निगेटिव्ह जे एंटिटीज आहेत, हे आपल्याजवळ येऊ शकत नाही. पण त्या कशाप्रकारे यूज करायच्या? कारण अशा मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या अगरबत्ती आपण वापरतो. आपण रोजच्या जीवनातही त्या वापरतो. तर अशा काही स्पेशल असतात, ज्याने आपल्या साधनेमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत नाही आणि आपलं प्रोटेक्शन होतं. इथे जस्ट चित्र दाखवली आहेत निगेटिव्ह ऑरा फॉर्म्स आणि पॉझिटिव्ह ऑरा कशाप्रकारे असतो. इथे सुद्धा थोडा नेचरचा ऑरा फोटो आहे हा. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कशाप्रकारे असतं. आपल्याला सांगितलं जातं, की कच्च्या भाज्या, ज्या आहेत त्याच्यामध्ये जास्त सत्व असतं, जास्त ऊर्जा असते. आपण जे काही अन्न खात आहोत त्यामध्ये सुद्धा त्याला सुद्धा ऑरा आहे. त्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे. तर इथे दाखवलं आहे शिजवलेला टोमॅटो आणि इथे दाखवलं आहे रॉ टोमॅटो. याच्यामध्ये तुम्ही बघाल जो रॉ टोमॅटो आहे त्याची ऊर्जा जी आहे किती छान आहे आणि शिजवल्यामुळे त्याची ऊर्जा कमी झाली आहे. जसं मी मगाशी म्हणाले होते, की आपण थोडंसं डेमो करू, की तुमच्या हातांमध्ये ऊर्जा आहे हे तुम्हाला नक्की फील होईल. तर अशा प्रकारे खरोखर ऊर्जा आपल्या हातांमधनं निघत असते. तुम्ही ज्या ऊर्जेच्या रंगामध्ये ज्या ऊर्जेला बघाल त्याच रंगाची ऊर्जा कारण तुमच्या माइंडमधनं जी एनर्जी निघते, तुमच्या विचारांमध्ये ऊर्जा असते. तुमच्या विचारांमधनं जी ऊर्जा निघेल ती तुमच्या हातांमधनं फ्लो होत राहील. तर आपण इथे छोटासा डेमो करूया. तुमचे दोन्ही हात 1 मिनिट दोन्ही हात एकमेकांवर असे रब करायचे आहेत. जास्तीत जास्त रब करा. रब करत राहा काही वेळ, काही सेकंड. ओके, डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. जस्ट आता हातांना एकमेकांपासून लांब न्या. समोरासमोर आणा. एकमेकांच्या समोरासमोर आणा. पूर्ण फोकस करा. तुम्हाला एक ताण, ऊर्जेचा, हवेचा दाब जाणवेल. फील होईल तुम्हाला. जितकं तुम्ही जवळ न्या, लांब करा, जवळ न्या, लांब करा. जवळ न्या, परत लांब करा. असं जसं तुम्ही कराल,
तुम्हाला ऊर्जा फील होईल, तुम्हाला जाणवेल. ही एनर्जी जशी तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस वाढते, तुमच्या हातांची ऊर्जा वाढत असते. आता तुम्हाला कमी पण फील झाली असेल, पण काही दिवसाच्याच प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ऊर्जा खूप स्ट्राँग जाणवते, खूप स्ट्राँग जाणवते. तुम्ही नुसतं असं जरी केलं, हात एकमेकांना रब न करता नुसतं असं केलं, तरी तुम्हाला ऊर्जा जाणवते. अशी ऊर्जा तुमच्या प्रत्येक वस्तूमध्ये, ती ऊर्जा सुद्धा तुम्हाला फील करता येईल. माझ्या लॅपटॉपची एनर्जी किती आहे? माझ्या एटीएम कार्डची एनर्जी किती आहे? मग एटीएम कार्डची एनर्जी वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कुठलं रिच्युअल करण्याची गरज नाहीये. तुम्ही जर नुसतं एटीएम कार्ड, तुमचं चेकबुक, तुमचा पासबुक, तुमच्या इम्पोर्टंट वस्तू यांचा ऑरा नुसता क्लीन केला आणि त्याला ऊर्जा दिली दोन्ही हातांनी, तरीही तुमच्या त्या वस्तूंची एनर्जी वाढते. व्हायब्रेशन वाढले पाहिजे. त्यासाठी आपले व्हायब्रेशन वाढणं इम्पोर्टंट असतं. तुम्ही जेव्हा ध्यान करता, तुम्ही जेव्हा ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करता, त्यामध्ये तुमच्या आतमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो लाईट असतो, स्पिरिच्युअल डिव्हाइन लाईट, इलेक्ट्रिक व्हायोलेट प्राणा, हा करंट सारखा पास होत असतो तुमच्या नाडीजमध्ये. तुमच्या ब्रेनच्या न्यूरॉन्समध्ये सुद्धा हा लाईट पास होत असतो आणि तुमच्या सगळ्या चक्रांमध्ये. कारण जी ऊर्जा आता आपण 5 मिनिटं आधी जेव्हा सेशन सुरू होण्याच्या आधी जी तुम्ही लाईट घेतली युनिव्हर्समधनं, गोल्डन लाईट, ती लाईट अशाच प्रकारे तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये गेली. तुमच्या माइंडला त्याने रिलॅक्स केलं. तुम्ही फोकस करावं यासाठी आपण जी प्रेयर केली, ऊर्जा तेच काम करणार, जिथे तुम्ही तिला फोकस करणार. कारण ऊर्जा ही कधीच नष्ट होत नाही. ती तिथे जाते, जिथे तुम्ही तिला घेऊन जाल. पण आपल्या आयुष्यामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये, काळजी, आपलं जे काही आपल्याला स्ट्रेस आहे, जो ताण आहे कामाचा, आपली ऊर्जा फक्त तिथेच फोकस होतीये. आणि त्यामुळे जीवनामध्ये त्या गोष्टी आपण अजून अट्रॅक्ट करतोय. तर आपला फोकस आपण जिथे नेऊ, एनर्जी तिथे मूव्ह होत असते. तर अशा प्रकारचं ऑरा स्कॅनरचं टूल सुद्धा येतं, ज्याने आपण ऑराला स्कॅन करतो. आपल्याकडे अशा प्रकारचे सेशन पण होतात, की तुमचा ऑरा किती आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, चक्र कुठलं पॉझिटिव्ह आहे, कुठलं बॅलन्स आहे, कुठलं इम्बॅलन्स. बऱ्याच जणांनी हे स्कॅनिंग करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे स्कॅनरने सुद्धा ऊर्जा आपल्याला स्कॅन करता येते. कुठल्याही वस्तूची, आपल्या बॉडीची एनर्जी आपल्याला स्कॅन करता येते. तर इथे आपलं सेशन हे संपत आहे.